जात आहेत। मित्रांनो, निश्चितपणाने आज मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, ज्या छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना आणि 12 बलुतेदारांना आपल्या बरोबर घेऊन स्वराज्य स्थापनेचं स्वप्न आपल्यावर अशी बाळगलं। आज महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांकडे आपण जर पाहिलं, महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांकडे आपण पाहिलं, तर निश्चितपणाने ही मंडळी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मित्रांनो, हा बार्शी तालुका माझ्या माहितीनुसार तालुका पातळीवर पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत अत्यंत समृद्ध समजला जायचा। पिण्याची पाण्याची व्यवस्था आदरणीय सोपल साहेबांच्या मार्गदर्शनातून आणि संकल्पनेतून एक दिवसाआड पाणी दिलं जायचं। पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती या संकल्पनेतून बार्शी शहराला एक दिवसाआड पाणी दिलं जात होतं। त्यावेळेस हे विरोधक म्हणत होते की 1 वर्षाची पाणीपट्टी घेऊन तुम्ही 6 महिने पाणी देताय। मित्रांनो, आज तुम्ही आम्ही या शहरामध्ये राहत आहोत। आज 1 महिन्यात किती वेळा पाणी येतं आणि संपूर्ण वर्षात किती वेळा पाणी येतं। वर्षाची पाणीपट्टी पूर्ण व्याजासकट घेतली जाते, परंतु वर्षात आपल्याला पाणी किती दिवस मिळतं हे आपण सर्वजण अभ्यास करण्याची गोष्ट आहे। किसी ने क्या खूब कहा कि सौंप दो उस आदमी को दुनिया का कारोबार जिस आदमी के दिल में कोई आरजू न हो। निश्चितपणानं हा तालुकाच माझा प्रपंच आणि हा तालुकाच माझा संसार म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य या तालुक्याच्या विकासासाठी ज्यांनी अर्पण केलं, अशा सोपल साहेबांना आपलं बहुमूल्य मत देऊन आपण त्यांना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये या तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी, या जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी, या बार्शी तालुक्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न, या बार्शी तालुक्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न, या सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब यांना पुन्हा एकदा संधी द्यावी। तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते सन्माननीय सोपल साहेब, सन्माननीय विश्वास बारबोले यांचं आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करायचं आहे। दिल से महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब व त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय विश्वासभाऊ बारबोले यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मित्रांनो, मी माझं छोटंसं भाषण या ठिकाणी संपवत असताना एवढं सांगतो की निश्चितपणानं पिण्याचा पाण्याचा प्रश्न जर आपल्याला संपवायचा असेल, येणाऱ्या काळामध्ये बार्शी शहरामध्ये पुन्हा एकदा पिण्याचं पाणी सुरळीत करायचं असेल आणि हा बार्शी तालुक्याचा स्वाभिमान जपायचा असेल, हा बार्शी तालुका दहशत मुक्त करायचा असेल, तर निश्चितपणानं आदरणीय सोपल साहेबांना आपण येणाऱ्या 20 तारखेला मशालीच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपलं नेतृत्व करण्यासाठी, पुन्हा एकदा या महाराष्ट्राला एक अभ्यासू व्यक्तिमत्व मिळवून देण्यासाठी, आदरणीय साहेबांना कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान करण्यासाठी, सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी विराजमान करण्यासाठी आपलं बहुमूल्य वेळ आणि मत आदरणीय साहेबांना द्यावा अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय चांदणे मेंबर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय किरण देशमुख यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। आपले नेते सोपल साहेब यांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पार्पण करावेत। सभेचे अध्यक्ष आदरणीय शशिकांत बापू पवार, त्याचबरोबर विश्वासभाऊ बारबोले, त्याचबरोबर आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करावा। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की।
सर्व महाविकास आघाडीचे नेते इथं उपस्थित आहेत. 1 महिन्यापूर्वी विरोधकांकडून असा अपप्रचार होत होता की महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच भांडणं आहेत असे आहे. तर या एकजुटीचा परिणाम असा आहे की गेली 4 वर्ष 11 महिने लोकांचे पाय तोडण्याची धमकी देणारे आज लोकांच्या घरी जाऊन पाया पडत आहे. ही ताकद महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या एकजुटीमुळे आहे. यानंतर शंकर देवकर मेंबर यांना विनंती करतो की आपण आपलं 2 मिनिटात व्यक्त करावा विचार. महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय सोपल साहेब, त्याचबरोबर आजच्या सभेचे अध्यक्ष शशिकांत बापू आणि सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व पत्रकार बंधू, मतदार बंधू, ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी, सर्व तरुण मित्र, आज या ठिकाणी सोपल साहेबांच्या प्रचारार्थ बोलत असताना बार्शी तालुक्याचा जो लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधींनी काय दिवे लावले हे थोडक्यात मी आपल्याला सांगणार आहे. त्या लोकप्रतिनिधींनी बार्शी तालुक्यात आणि शहरात मी 4,000 कोटीचा निधी, विकास निधी आणला. अरे तो विकास निधी आणला होता पण तो विकास निधी गेला कुठं? तो गेला नीट आपल्या घरी, स्वतःच्या भावाच्या खिशात आणि स्वतःच्या तुमच्यासुद्धा खिशात. या बार्शी शहरात आणि बार्शी तालुक्यात असंख्य सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत. प्रत्येकजण आपापला व्यवसाय, कुठं ट्रॅक्टर, कुठं ट्रक, टिपर ह्या माध्यमातून दगड, मुरुम वगैरे विकायचे. पण आज या उपळाई रोड भागात राहणारे माझे असंख्य मित्र आहेत. प्रत्येकाकडे ट्रॅक्टर होते. आज प्रत्येकाने ट्रॅक्टर विकून आपल्या हातावर हात मारून या शहरात रिकामे टेकडे झालेले आहेत. का तर फक्त प्रपंच हा ह्या तालुक्याच्या प्रतिनिधीला आणि त्याच्या भावाला आहे, ह्याच्याशिवाय दुसऱ्याला कुणाला नाही. मला एक सांगा, याच्या अगोदर 40 वर्ष झालं सोपल साहेब राजकारण करतायत. त्यांनी कधी त्यांच्या भावाला टेंडर दिलं का? त्यांच्या पुतण्याला दिलं का? त्यांच्या नातवाला दिलं का? किंवा त्यांच्या घरात कुणाला दिलं का? हे सर्वस्व दिलं असेल तर या शहरातल्याने, ह्या तालुक्यातील या तरुण बांधवांच्या प्रपंचाला एक त्याचा उदरनिर्वाह चांगला व्हावा म्हणून या नेत्यांनी सर्वासाठी काम केलं. आणि या मोठमोठ्या ह्या वल्गना 4,000 कोटीच्या या देवेंद्र फडणवीसनं जर 4,000 कोटीचा ह्याला निधी दिला असता तर मग कमळ कुठं गेलं? कमळ कुठं गेलं मित्रांनो सांगा मला. या देवेंद्र फडणवीसचा बिअरर चेक 4,000 कोटीचा एकनाथ शिंदेच्या अकाउंटवर बाउन्स झालाय मित्रांनो, हे लक्षात ठेवा. जर ह्या 4,000 कोटीचा लेखाजोखा आपण तालुक्यात मोठे मताने सांगताना तर मग कुठलाही विकास कुठं झालेला नाही. सगळे मी बार्शी शहर आणि तालुक्यात संपूर्ण मतदारसंघात फिरलो, परंतु आज बी रस्त्याची परिस्थिती तशीच आहे. आणि आज आपण या ठिकाणी आपण या रोडवर जी सभा घेतोय ह्या सुद्धा रस्त्याचं काम सोपल साहेबांनी नगर उत्थान योजनेतून केलेलं आहे. ही तुम्हाला मी आवर्जून सांगतो या ठिकाणी. आणि भविष्यात हा वेध घेत असताना वेळ अपुरा असल्यामुळं बरीच नेते मंडळी बोलणार आहे. पुन्हा सोपल साहेब निवडून आल्यानंतर ती कोणाला टेंडर स्वतःच्या घरात घेणार नाहीत. झाला विकास तर या तरुणांचा होईल, ह्या तालुक्याचा होईल, ह्या शहराचा होईल. जाता जाता आपल्याला सगळ्याला सांगतो, येत्या 20 तारखेला सोपल साहेबांचं चिन्ह आहे मशाल समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. यानंतर माजी नगरसेवक अशोकांना बोकेफोडे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय अशोकांना बोकेफोडे. या प्रचार सभेचे अध्यक्ष माननीय शशिकांत बापू पवार, बार्शी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय दिलीपरावजी सोपल यांच्या प्रचारार्थ आजची ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे. मी बार्शीकर नागरिकांना एवढं सांगतो
मी काय राजकारणावर बोलणार नाही, परंतु बार्शी नगरपालिकेमध्ये हे आमदार पुरस्कृत नगरसेवकांनी काय धिंगाणा घातला आणि काय घोटाळा केला आणि तुमच्या कररूपी मिळालेल्या पैशाचा विनियोग दुरुपयोग केलेला आहे, त्याची काही ठळक उदाहरणं मी आपल्यापुढे सादर करीत आहे. बार्शी नगरपालिकेने महाराष्ट्र शासनाकडून सिमेंट काँक्रीट रस्त्याबाबतचे कामे मंजूर करण्यात आली. 11 रस्त्याची 90 कोटीची कामे मंजूर केली. त्या 90 कोटीवर जादा 9.80% दराची निविदा मंजूर करून या बार्शी नगरपालिकेतील पैशाचा दुरुपयोग केलेला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी. सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहे. या कामात ठेकेदारांना बिले देताना शासन नियम थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट न करताच ठेकेदाराला बिले दिली आहेत. थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट केलं असतं तर ह्यांचा काळा बाजार उघड पडलेला असता आणि मग या कामामध्ये आपल्याला टेंडरच्या कामामध्ये आपल्याला कमिशन मिळलेलं नसतं. या कामामध्ये नगरपालिकेने जवळजवळ 63 कोटी रुपये 4 रनिंग बिलामध्ये ठेकेदाराला अदा केलेले आहेत. ह्या 4ही रनिंग बिलामध्ये थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट केलेले नाही. ही सगळी रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची आहेत. सिमेंट वापरलेले नाही, वाळू वापरलेली नाही, डस्ट वापरलेले आहे. अशा ह्या निकृष्ट दर्जाचं काम बघा आता 4-6 महिन्यातच सगळ्या रस्त्याला तडे निर्माण झालेले आहेत. असं हे ह्यांचं निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि या रस्त्याच्या माध्यमातून अत्यंत भ्रष्टाचार केलेला आहे. याचे संपूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे नगरपालिकेच्या कडून मी माहितीच्या अधिकारातून प्राप्त करून घेतलेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने पाणी पुरवठा वास्तविक पाहता आदरणीय सोपलसाहेब यांनी 89-90मध्ये बार्शी शहरासाठी तीव्र पाणी टंचाई जी होती ती दूर करण्यासाठी 89-90मध्ये उजनीतून बार्शी नगरपालिकेला पाणी आणण्याचं महान कार्य केलेलं आहे. म्हणूनच बार्शीकर सोपलसाहेबांना आधुनिक बार्शी शहराचा भगीरथ राजा असं संबोधतात. मी एवढं सांगतो की ही योजना केवळ 30 कोटी रुपयाची होती आणि आता जी दुसरी समांतर पाईपलाईन योजना जी आणलेली आहे यांनी मंजूर करून ती आहे जवळजवळ 296 कोटी रुपयाची. वास्तविक पाहता DSR रेटप्रमाणे जादा रेट वाढवून इस्टिमेट वाढवण्यात आलेले आहे आणि ते इस्टिमेट राज्य शासनाकडून मंजूर करून घेऊन त्याचा जादा झालेला खर्च हा बार्शीकराच्या कराच्या रूपानं वाढवण्यात आलेला आहे. तो बार्शीकरावर अन्यायी कर लादण्यात गेलेला आहे आणि या माध्यमातून 2 रनिंग बिलं जवळजवळ 70 कोटी रुपयाची दिले गेलेत आणि ते काम म्हणजे काय, फक्त पाईपलाईन खरेदी करणे आणि जॅकवेलचं काम सध्या खोदाईचं काम चालू आहे. ही सगळी योजना अपुरी आहे आणि या अशा स्थितीमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टरना बिलं देणे आणि त्या बिलामधून 20 ते 25% कमिशन खाणं एवढंच काम या कामामधून करण्यात आलेलं आहे. दुसरं म्हणजे नगरपालिकेने बार्शी शहरात शहर स्वच्छता ठेका देण्यासाठी काम देण्यात आले. तेही काम आपल्या भरजीतील ठेकेदारांना दिलेलं आहे. दरमहा 60 लाख रुपयाचं पेमेंट ठेकेदाराला अदा केलेलं आहे. हेच काम सोपलसाहेबांची जेव्हा सत्ता नगरपालिकेवर होती ते काम BVG कंपनी पुणे यांना देण्यात आलेले होते आणि त्या कंपनीला केवळ 17 लाख रुपये महिना दरमहा प्रतिभा देण्यात येत होते. केवढा हा डिफरन्स आहे, केवढा हा भ्रष्टाचार या कामात केला जातो याचं हे नागरिकांना मी उदाहरण म्हणून देण्यात येत आहे. तसेच बार्शी शहरामध्ये जो कचरा निर्माण होतो तो कचरा डेपोवर जमा केला जातो. त्या कचऱ्यापासून नगरपालिकेला खत निर्मिती करणे कामाचे टेंडर त्यांच्याच मर्जीतील ठेकेदार समर्थ कन्स्ट्रक्शन मंदार कुलकर्णी यांना देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी कुठलाही कचऱ्यापासून खत तयार केलेलं नाही. नगरपालिकेमध्ये मी माहितीच्या अधिकारात विचारले ह्याचं खत तयार झाल्याचं स्टॉक रजिस्टर आहे का, ते मला दाखवण्यात आलेलं नाही. म्हणजे खत रजिस्टर स्टॉक रजिस्टर जमा नाही, केवळ पेमेंट ठेकेदाराला खोटी बिलं अदा केलेली आहेत.
ती खोटी बिलं 1.5 वर्षामध्ये जवळजवळ 1.5 कोटी रुपयाची बिलं अदा केलेली आहेत. आणि हे विशेष म्हणजे 2021मध्ये हे टेंडर मंजूर केलेलं आहे. त्या टेंडरला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि बेकायदेशीर टेंडर हे अद्याप त्या समर्थ कन्स्ट्रक्शन यांना चालू आहे आणि नगरपालिका पेमेंट देत आहे. मित्रहो, आपणास एवढंच विनंती करतो की भुयारी गटार योजना ही सोपल साहेबांनी 13-14मध्ये मंजूर करून आणली होती, परंतु जेव्हा त्या दिल्ली शासनामध्ये केंद्र शासनामध्ये बदल झाला तेव्हा ते आपल्या योजनेमध्ये पुढे काही निर्णय झालेला नाही. ती योजना भुयारी गटार योजना यांनी यासाठी मंजूर केली आणि भुयारी गटार योजनेचे काम करत असताना बार्शी शहरातील सर्व रस्ते उकडले. 2.5 ते 3 वर्ष इतका नागरिकांना त्या ह्याचा धुळीचा त्रास झाला. अनेकांना रोग झाले, फुफ्फुसाचे रोग झाले, श्वसनाचे रोग झाले आणि नंतर जे काम केले त्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे पाईपलाईन टाकले, हलक्या दर्जाचे पाईपलाईन टाकले आणि त्याच्यातून जवळजवळ 110 कोटी रुपये त्यांनी खर्च केले आणि या कामाचं टेक्निकल ऑडिटसुद्धा झालेलं नाही. या कामी महाराष्ट्र शासनाच्या दिल्ली शासन, केंद्र शासन यांच्या महाप्रबंधक लेखाकार त्यागनं ऑडिट केलेलं आहे. साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते ऑडिट 19-20 या सालात झालेलं आहे आणि त्याचा ऑडिट रिपोर्ट हा बार्शी नगरपालिकेला आलेला आहे. त्या ऑडिट रिपोर्टामध्ये अतिशय बेकायदेशीर कामाबाबत त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि हा ऑडिट रिपोर्ट 19-20मध्ये येऊनसुद्धा तो कौन्सिल पुढे सभागृहात मांडलेला नाही, परंतु तो माहितीच्या अधिकाराखाली मी मिळवला आणि त्यामध्ये महाप्रबंधक केंद्र शासन दिल्ली यांनी म्हणजे कॅग याने या शासनाच्या संस्थेने बार्शी नगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारावर कडक ताशेरे ओढलेले आहेत. हे मी आपणास सांगतो की आपण दरवर्षी आपला टॅक्स भरतो, वेळेवर भरतो, पण टॅक्सचा उपयोग यांनी या गेली 5-6 वर्षामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी केलेला आहे. अशा ह्या प्रवृत्तीला, दुष्ट प्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी त्या विधानसभेमध्ये आपले बार्शी विधानसभेकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब यांना आपण प्रचंड मताने निवडून द्यावे ही नम्र विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय बाळासाहेब गंजे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावे. सन्माननीय राकेश नवगिरे यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावे. सगळ्यांना आजगर नावाचा प्राणी माहिती आहे का? तर त्या आजगर नावाच्या प्राण्याचं कसं असतंय, कितीही खाल्लं तरी पोट भरत नाही. तसं आपल्या बार्शीत एक आजगर नावाचा प्राणी आहे. पहिल्या टर्मला आरणगाव खाल्लंय, दुसऱ्या टर्मला जामगाव खाल्लंय, तिसरी टर्म जर आली तर कदाचित शेलगाव असेल, कदाचित कासारवाडी असेल, कदाचित सौंदर्य असेल, कदाचित खांडवे असेल, कदाचित लक्षाची वाडी असेल, कदाचित दसपिंपळगाव असेल आणि कदाचित तुमच्यासुद्धा जमिनी असतील त्याच्यामुळं विचार करायचा आहे. यानंतर एक छोटी चिमुकली मनाने आली आहे आणि म्हणते की मला सोपल साहेबांबद्दल काहीतरी बोलायचं आहे. श्रीजा शेळवणे. बटन दाबून सोपल साहेबांना विजय करा. जय हिंद. सन्माननीय नानावानी यांना विनंती आहे की व्यासपीठावर यावं. यानंतर विकास शब्द ऐकलाय का? ऐकलाय ना? आपल्या इथं बार्शीत विकास नाही, इकास म्हणतात. इकास ऐकलंय का? इकास शब्द जाऊ दे. यानंतर आपले मत व्यक्त करण्यासाठी ॲडव्होकेट विकास जाधव यांना विनंती करतो. तर काय गॅजेट करावं का काय नाव बदलायचं? आजच्या सभेचे अध्यक्ष, या भागाचे नेते
आपले सगळ्यांचेच मार्गदर्शक शशिकांत बापू पवार, आपले सर्वांचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय दिलीपरावजी सोपल साहेब, माजी नगराध्यक्ष आणि ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विश्वासभाऊ बारबोले, व्यासपीठावरील काँग्रेसचे नेते जीवनदत्त आरगडे आणि सर्वच व्यासपीठावरील पदाधिकारी आणि समोर उपस्थित मान्यवर, या ठिकाणी आज महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या प्रचारानिमित्त आज या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे। या भागामध्ये, या बार्शी शहरामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये आपण किती समस्यांना तोंड देत आलेलो आहे हे फक्त आपण मतदानाला जाताना आपण सगळ्यांनी आठवायचं आहे। या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगतो की देशामध्ये काय चाललंय, राज्यामध्ये काय चाललंय, यापेक्षा या बार्शीमध्ये काय चाललंय हे पाहण्याची गरज आहे। मित्रांनो, बार्शी शहरामध्ये उजनीचं पिण्याचं पाणी आणलं कोणी? सोपल साहेबांनी आणलं, परंतु त्या पाण्याचं वाटप देखील किंवा नियोजन देखील ह्या विरोधकांना करता आलेलं नाही। नगरपालिकेच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षामध्ये आपण पाहतोय 8-8 दिवस 10-10 दिवस आमच्या नळाला पाणी येत नाही। सर, स्वच्छतेचा प्रश्न तर इतका गंभीर आहे की या ठिकाणी गटारी जर काढल्या तर साहेब त्यातलं मटेरियल काय उचलून कधी नेलेलं आमच्या पाण्यात नाही, परत तोच मटेरियल गटारीत पडणार, परत तोच वर्षानंतर काढला जाणार। ही अशी दुरावस्था करून ठेवली बार्शीची। आता रस्त्याच्या कामाच्या संदर्भात असेल हे विश्वासभाऊ बोलतील, परंतु सर्वसामान्य जनतेला ज्या आपण सुविधा द्यायला पाहिजे त्या सुविधा देण्याची क्षमता सुद्धा आपल्या विरोधकामध्ये नाही। आणि म्हणून आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये आपल्याला जो त्रास झालेला आहे तो आठवून आपण सोपल साहेबांना या ठिकाणी या बार्शी शहरातून प्रचंड मताधिक्य द्यायचं अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करणार आहे। मित्रांनो, या सरकारनं काय केलं, कशा पद्धतीनं सोयाबीनचे भाव, कांद्याची परिस्थिती, शेतकऱ्यांना कसा त्रास झाला हे माहिती आहे आपल्याला सगळ्यांना। आपण शहरामध्ये देखील जरी राहत असलो तरी आपण शेतकऱ्यांची मुलं आहेत। सर्वसामान्य समाज देखील आपल्या शहरामध्ये राहतोय। व्यापाऱ्यांची सुद्धा किती अडचण या ठिकाणी करून ठेवलेली आहे। नोकरदारांच्या प्रचंड समस्या या सरकारनं करून ठेवलेल्या आहेत। म्हणजेच सांगायचं, आणि याहीपेक्षा पुढे जाऊन प्रशासनाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरवापर करणारे हे सरकार आणि त्या सरकारमधले हे सगळे आपले विरोधक देखील त्यातलेच आहेत। म्हणून आपल्याला मी या निमित्तानं सांगतो की आपण येत्या 20 तारखेला मशालीच्या चिन्हासमोरचा बटन दाबून सोपल साहेबांना प्रचंड मताधिक्य द्यायचंय आणि ही बार्शी दहशतमुक्त करायची, असं या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतोय। आपण एवढं लक्षात ठेवावं की ही निवडणूक सोपल साहेबांची नाहीये, ही निवडणूक तुमच्या आमच्या भवितव्याची निवडणूक आहे। ही निवडणूक सर्वसामान्य मुलांच्या कुटुंबातील त्यांच्या भविष्याची निवडणूक आहे, पुढच्या पिढीच्या भविष्याची निवडणूक आहे। त्यामुळे आपण येत्या 20 तारखेला या शहरातून आपण सातत्यानं सोपल साहेबांच्या पाठीमागे राहिलेला आहातच, परंतु या निवडणुकीमध्ये एवढं मताधिक्य आपल्याला द्यायचं आहे की इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही सत्ताधाऱ्यांना दहशतीचं वातावरण निर्माण करण्याची तलब झाली नाही पाहिजे, एवढं या निमित्तानं सांगतो। अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्याचं काम मागील 40 वर्षामध्ये सोपल साहेबांनी केलेलं आहे, परंतु
सत्ताचे जे सध्याचे जे सत्ताधारी आहेत हे मात्र लोकांच्या सर्वसामान्यांच्या समस्या वाढवण्याचं काम करत आहेत. सोपल साहेबांनी केलेल्या कामांचा जर पाढा वाचायचा म्हटलं तर या ठिकाणी माझंच भाषणाला किरण सर 10 वाजतील. म्हणून मी अधिक न सांगता या बार्शी तालुक्यामध्ये, या बार्शी शहरामध्ये पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीच्या पाण्यापर्यंतचे प्रश्न सोडवण्याचं काम फक्त आणि फक्त दिलीपराव सोपल साहेबांनी केलेलं आहे. उजनीचं पाणी पिण्यासाठी बार्शीला आणलं याचे आपण सगळे साक्षीदार आहात, परंतु उजनीचं पाणी बार्शी तालुक्यातील शेतीसाठी सुद्धा सोपल साहेबांनीच आणलं याचे सुद्धा आपण साक्षीदार आहात. या 5 वर्षामध्ये विरोधकांनी 1 इंचभर उजनीच्या पाण्याचा प्रश्न पुढं सरकवलेला नाही. म्हणून आपल्याला कर्तव्यदक्ष आणि या बार्शी तालुक्याचे सर्वसामान्य जनता हाच माझा प्रपंच म्हणून, सर्वसामान्य कुटुंबातील पोरं हीच यांचंच उज्ज्वल भवितव्यासाठी झटणारे दिलीपरावजी सोपल साहेब यांना आपण प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं अशी मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की आता इथून पुढचे 4-5 दिवस अतिशय काळजी करण्यासारखे आहेत. कशा कशा पद्धतीने आपल्याला त्रास देण्याची मानसिकता विरोधकांची आहे हे आपल्याला भाऊ आणि साहेब सांगणार आहेत, परंतु आपण सगळ्यांनी दक्ष राहणं गरजेचं आहे. रात्र वैऱ्याची असं म्हटलं जायचं, परंतु आता दिवस सुद्धा वैऱ्याचा झालेला आहे. त्यामुळे आपण इथून पुढं 20 तारखेपर्यंत सगळ्यांनी एकजुटीनं, एक दिलानं, सर्वांना कुठलेही गैरसमज न पसरवता आपापसातले मतभेद विसरून आपण सोपल साहेबांना कसं जास्तीत जास्त मताधिक्य देता येईल यासाठी झटावं. मित्रांनो, 2 मशिनी आहेत. त्यापैकी पहिली मशीन आहे ती पूर्ण भरलेली आहे चिन्हानं. त्या पहिल्या मशीनवरचं दुसरं बटन 2 नंबरचं जे आहे, आपला माणूस 1 नंबर आहे, परंतु आपलं नाव मशीनवर 2 नंबरला आहे, दिलीप गंगाधर सोपल. त्याच्या समोर, नावाच्या समोर एक फोटो असेल साहेबांचा आणि त्याच्या समोर मशालीचं चिन्ह असेल आणि त्या मशालीच्या चिन्हासमोरचंच आपण बटन दाबायचं आहे. दुसरी जी मशीन आहे त्याच्यावर फक्त 5 चिन्ह आहेत, त्या मशीनकडे बघायचं सुद्धा नाही, कारण त्या मशीनवर 2 नंबरला तसंच मशालीसारखं दिसणारं चिन्ह आहे, त्या मशीनकडे बघायचंही देखील नाही. म्हणून एवढंच मी या निमित्तानं सांगतो की अतिशय दक्षपणानं आपण राहावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विरोधकांना आपण सगळे तर वैतागलेले आहेतच, निर्जीव गोष्टी सुद्धा वैतागलेल्या आहेत. ताडसौंदर्य रोडचा जो सिमेंटचा रस्ता होता त्याच्यावर डांबरीकरण केलेलं आहे. एकाच पावसात पुन्हा सिमेंटचा सगळा रस्ता झालेला आहे. तो सिमेंटचा रस्ता म्हणतोय गुड बाय विकास खाऊ. आत्ता नवीन केलेल्या गटारी पुन्हा तुटल्या मुटल्या अवस्थेला झालेल्या आहेत, त्या गटारी म्हणतात गुड बाय विकास खाऊ. सोलापूर रोडला रस्ता असा केलेला आहे, घरं खाली आणि रस्ते वर झालेले आहेत, ती घरं सुद्धा म्हणतात गुड बाय विकास खाऊ. यानंतर आपले विचार व्यक्त करायला मी गव्हाणे मेंबर यांना निमंत्रित करतो. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठावर आपले नेते दिलीपरावजी सोपल साहेब, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे आपले बार्शीचे नेते विश्वासभाऊ बारबोले, सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले तरुण मित्र बांधव, बालमित्र बांधव, ज्येष्ठ आणि सर्वश्रेष्ठ माझे या भागातील सर्व बार्शी शहरातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी, घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, आपल्याला मी थोडक्यात या ठिकाणी या भागातील उपळा रोड, अलीपूर रोड,
परांडा रोड आणि कुर्डवाडी रोड या भागातील बऱ्याच ठिकाणी डांबरी रस्ते आत्ता या 5-6 महिन्यास खाली केले होते. ते सध्या काय अवस्थेत आहेत. गाडीसारखे हे गाडीच्या चाका एवढे कृष्ण मंदिर ते उपळा रोड या रस्त्याला गाडीच्या चाका एवढे खड्डे मी बघितले. तर आत्ता कुठेतरी गपचीपपणे त्या खड्ड्यामध्ये खडे आणि मुरुम टाकलेला आहे. त्या माणसाला गाडी चालवत असताना मोटरसायकल चालवत असताना सुद्धा असं वळणं घेऊन गाडी चालवायची परिस्थिती आली. गटरी बांधले, पहिल्या गटरी बांधल्या होत्या दगडी, त्यानंतर आत्ता माझ्या काळात बांधल्या होत्या गटरी सगळ्या, ह्या रोडच्या त्या रोडच्या. मी मागं लागून या ठिकाणी गटरी बांधण्याचा गोडवाल देवीचे मंदिर ते गोंदिल मामापर्यंत, उपळा रोडला कचेरीपासून ते उपळा रोडपर्यंत 2003-04ला त्या ठिकाणी दगडी रस्ते अंतर्गत रस्त्याच्या सुद्धा गटरी दगडी बांधल्या होत्या. आत्ता सध्याच्याला ते गटरी काढून दुसऱ्या गटरी बांधल्यात. 1 इंच कुठं खालच्या बाजूला 1 इंच जाडी आणि वरच्या बाजूला 4 इंच 5 इंच दाखवायचं ह्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर मला एक सांगायचं आहे, या 2024 विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब यांना अशा प्रचंड मताने या भागातील लोकांनी मतं द्यावी. बार्शी शहरातून तालुक्यात त्यांना भरपूर लीड येणार आहे. तर सगळ्यांनी साहेबांना सहकार्य करावं. साहेबांचं मी या 5 वर्षात गेल्या पंचवार्षिकमध्ये साहेब ठाकरे सेनेत आले आणि मी प्रवेश केला. 5 वर्षामध्ये त्यांचा स्वभाव मी जवळून बघितला. सगळ्याचा आदर सन्मान साहेबाकडे गेल्यानंतर कुठलंही काम घेऊन जावा, त्या कामाची पूर्तता केल्याशिवाय ते गप्प बसत नाहीत. माझे सुद्धा कार्यकर्त्याचे, माझं काय काम नसतं पण कार्यकर्त्याचे कामं काही केलेले आहेत साहेबांनी. 1 नंबर कामाचा माणूस असा या तालुक्याला भेटलेला आहे. त्यांनी पहिले 4 टर्म या ठिकाणी बरेच विकास कामं केलेले आहेत, ती विसरता कामा नये. आणि आपल्याला जास्त काय बोलायचं नाही. खड्ड्याबद्दल रस्त्याच्या सांगितलं, 4-4 महिन्याचे रस्ते उकळून पडलेले आहेत. 4-4 महिन्याखाली केले, 4 महिन्याखाली 5 महिन्याखाली रस्ता केला आणि त्याच्यावर सिमेंट काँक्रीट लगेच केले, खड्डे पडले म्हणून. भगवंताच्या पलीकडचे रस्ते सगळे उकळून जातात. 4च महिने. का डांबर वापरता का नाही? तर डांबर वापरत नाहीत. डांबरीच्या रस्त्यावर डबल खर्च करायचा चालू आहे. डांबरीच्या रस्त्यावर सिमेंट काँक्रीट. हे लक्षात ठेवून नळाला पाणी 12 दिवस 15 दिवस झालं, 7 वर्ष झालं नगरपालिका त्यांच्याकडे गेल्यापासून आलेलं नाही. माझ्या घराघरातून ऐकणाऱ्या बहिणींनी हे लक्षात ठेवून मतदान करावं. आपली सत्ता पुढं तरी येणारच आहे आणि आत्ता सोपल साहेबांना सगळ्यांनी निवडून द्यायचं आहे. असंख्य भरघोस मताने सोपल साहेबांना निवडून द्या एवढीच विनंती करतो. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर एक विशेष सत्कार होत आहे. खास तुळजापूरवरून, तुळजाभवानीच्या नगरीतून आनंददादा रोचकरी खास कवड्याची माळ घेऊन सोपल साहेबांचा सत्कार करत आहेत. आनंददादा रोचकरी यांनी व्यासपीठावर यावे ही नम्र विनंती. तुळजापूरहून खास सोपल साहेबांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी या मंडळी आलेले आहेत. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा.
यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते ॲडव्होकेट जीवनदत्त तारगाडे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय ॲडव्होकेट जीवनदत्त आरगडे. बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्त महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्या बार्शीचे हेरिटेज लीडर ॲडव्होकेट दिलीप सोपलसाहेब यांच्या प्रचाराच्या निमित्त व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शशिकांत बापू गव्हाणे साहेब, आमचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय विश्वास भाऊ बारबोले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदरणीय किरण देशमुख सर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब, आमचे काँग्रेसचे नेते आणि या उपळाई रोडच्या भागातले महादेवदादा मांजरे यांचे नातू आदरणीय निलेश नाना मांजरे पाटील, आमच्या काँग्रेसचे वसीमभाई पठाण, राकेशजी नवगिरे साहेब आणि खूप व्यासपीठावर सर्वच जणांची नावं घेणं शक्य नाही. सर्वच पक्षाचे मान्यवर पदाधिकारी आणि आदरणीय वाहिदभाई नाळेसाहेब, मेहदीमिया लांडगे साहेब, हरिभाऊ कोळेकर साहेब, दत्तांना, खालून सगळे युवक जे आहेत, टिंकू भैया, पंकजदादा, बंडूसाहेब बंडू पिंगळे साहेब, आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका समोर बसलेले आदरणीय मंदाताई, माजी नगरसेविका रिजवानाताई शेळवणेताई, सुजित शेळवणे वगैरे सर्व, आपण सर्व जमलेले सर्व सोपल साहेबांचे वैचारिक अनुयायी. आपल्याला ही निवडणूक खूप गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. कारण निवडणूक म्हणजे काय तशी आली, कुणीतरी आला निवडून आणि जाईल, कुणीतरी काय होईल, कुणी येईल, कोण काय आपल्याला घरी आणून देतं का, आपलं काय आमदारांकडे काम निघत नाही, अशा पद्धतीचा अलिप्ततावाद आजच्या काळात बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतो. खूप लोक म्हणतात की आमचं काय आमदारांकडे कामच पडत नाही, आमचं काय आमच्यातच भागतं आणि मग आम्ही आमदारांकडे आता 5 वर्षापासून गेलोच नाही, नगरसेवकांकडे पण जात नाही, आम्ही आमचं बघतो. वास्तविक पाहता तुम्ही जा नका जाऊ, त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनावरती, आपल्या आजच्या पिढीवरती, उद्याच्या भविष्यावरती, आजच्या वर्तमानावरती हे पडतच असतो. मग आता ही निवडणूक आपण कोणत्या अँगलनी घ्यायची, तर ही निवडणूक आपल्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख काय असतं की उदाहरण द्यायला सांगितलं तर आता आपले बसलेत आपले शिंदेसाहेब, अंबुनाना, घराचाच कारभारी जो असतो त्याचा एक रुबाब आणि रुतबा असतो. एखाद्या घराचा कारभारी उदाहरण द्यायला सांगितलं तर आता तुकाराम बापूंचं घ्या, घराचा कारभारी रुबाबदार आणि रुतबेशीर असला की सगळे शिस्तीत राहतात आणि घराचा कारभारी कुणाची कुणाला पायपूस नसला, आता वडाळा घ्या गाव, बळीराम काकांचं गाव दरारा असतो. आदरयुक्त भीती म्हणजे कुणीही काही कुणाला कसंही अन्याय होतो, गावात अराजकता माजते. वडाळ्यामध्ये बघा धाक असतो काकांचा, बळीराम काकांचा. तसाच आपल्याला सुद्धा आपल्या गावामधला आता या बार्शी तालुक्याचा मागच्या 40 वर्षापासूनचा आपण जो रुबाब बघतोय, बार्शी तालुक्याचं जे राज्याच्या राजकारणावरचा प्रभाव बघतोय, तो प्रभाव हा काव्यशास्त्र विनोदातून आणि वैचारिक प्रभावातून, त्यांच्या बोलीभाषेतून, संवाद कौशल्यातून, त्यांच्या मिश्किल शैलीतून आणि त्यांच्या वागण्या बोलण्यातून प्रभाव पडल्यानंतर तो एक आदरयुक्त आदर तयार झालेला असतो. बार्शी तालुक्याच्या राजकीय सामाजिक अभिसरणामध्ये जर आपण नावं बघितली, प्रभाताई, शैलजाताई शितोळे, स्वर्गीय अर्जुनराव बारबोले, ही एक नावं आहेत की ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं. तसंच ग्रामीण जनतेच्या दारात शिक्षणाची गंगा अवतीर्ण करणारे, सर्वसामान्य जनतेच्या वेदनेशी समरसता साधणारे
अखंड जगात ज्ञानसागर ठरलेल्या तमाम हिंदुस्थानाच्या हृदयातील तेजपुंजरत्न प्रकाश यात्री कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांचंही नाव अशाच पद्धतीनं आदरानं घेतलं जातं. आणि त्याच तुलनेत या तालुक्यामध्ये कायमस्वरूपी अखंड तेवत असणारा कर्मयोगी, नव्या युगातला राजकीय कर्मयोगी म्हणून ज्यांचं नाव राज्यभरात, जिल्ह्यात आणि घराघरात आदरानं घेतलं जातं, असे उमेदवार सोपल साहेब आहेत. कारभारी घराचा निवडायचा असतो, दर 5 वर्षाला निवडणूक असते. आपली त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये कधी नगरपालिका, कधी पंचायत समिती, कधी काय असतं, कधी गावची ग्रामपंचायत असते. या गावाचा एक ऑटोनॉमिकल टोन आहे. हे सेल्फ ऑटो चार्ज असणारं गाव आहे. हे आपापल्या सेल्फ रिदममध्ये चालतं. प्रत्येकजण सभ्यतेनं, सुसंस्कृतपणे, सुशिक्षितपणे, हे अर्धा जिल्हा आहे आपला, 6 तालुक्याचा कारभार इथून चालतो. 6 तालुक्यातले ग्रामसेवक, तलाठी, प्राथमिक शिक्षक, प्राध्यापक, माध्यमिक शिक्षक हे सगळे इथं राहतात. कारण आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयी इथं मोठ्या प्रमाणावर झाल्यात. बाजारपेठ चांगली आहे. त्यामुळे या गावाला जिल्ह्याचा दर्जा द्यावा असं 1985 साली झालं होतं. पण आपल्या समोरच्या महाशयांनी मागच्या 2-4 वर्षापूर्वी हे बार्शी उस्मानाबाद जिल्ह्यात जावं म्हणूनच काहीतरी एक नवा जावई शोध लावला. कधी कधी आपल्याकडनं काही चुका होतात. उगीचच आपल्याला पोळी गोड लागली म्हणून आपण येळवण्याची आमटी तोंडी लावतो. पण त्याच्यानी काय होते, डिसेंट्री लागते. अचानकच पोटात कळ यायला चालू होते. ही अशी विकासाची कळ. आणि नरक यातनेचा विकास कसा असतो, आता त्या विकासाच्या मुद्द्यावर मी येतो. तर सांगताना माझं एकच तात्पर्य आहे की आपण सगळे एकाच गोष्टीला फार गांभीर्याने घ्यायचं आहे की आपल्या गावचा कारभारी निवडताना योग्य निवड करण्यासाठी आपण असं गृहीत धरू नका फार लाट आहे हे मान्य करू सगळेच. लाट काय तेही मी सांगेल थोडक्यात. पण प्रत्येकाने आपापली जे लोक बाहेरगावी आहेत त्यांना बोलवून घ्या. ज्येष्ठांना स्वतः मतदानाला घेऊन जा. रिक्षा येईल, गाडी येईल, मला ह्यांनी घेतलंच नाही, मला ह्यांनीच बोलवलं नाही, ही पंकज दादा माझ्या समोरूनच गेला, मला विचारलंच नाही, ह्या असल्या गोष्टी हे नाही करण्याच्या गोष्टी. आता ही निवडणूक आपल्याला स्वतःचा उमेदवार, स्वतःच्या घरातला कारभारी, कुटुंब प्रमुख म्हणून निवडायचा आहे. म्हणून ही निवडणूक घ्यायची आपल्यालाच इतकी गांभीर्याने. त्यामुळं एका बाजूला विरोधक भूलथापा देतोय, विकास केला म्हणून सांगतोय. विकास काय सांगतोय तर मागच्या 2 वर्षामध्ये ते म्हणतात की 4000 कोटींचा निधी आणला. आता ते 4000 कोटींचा निधी आणला हे सांगताना घरातल्या गॅसच्या शेगडीला कनेक्शन दिलं, त्याचे 8000. ते ढोराळ्यामध्ये एक बोर्ड लावला त्यांनी, गावामध्ये किती निधी आणला. हापशाची दुरुस्ती केली, ते पण लिहिली, 250 रुपये. गावामध्ये शाळेतल्या अंगणवाडीमध्ये गॅसचं कनेक्शन दिलं, एवढा मोठा फलक लावला आहे. ओढून ताणून सांगितलं की या गावामध्ये 2.5 कोटी रुपये आणले. निधी सांगताना आता सोपल साहेब त्या दिवशी मिश्किलीनं सांगितलं की या गावात पोस्टमन किती आहे त्याचाही पगार काउंट केला, या गावात पोलीस किती आहे त्याचाही पगार काउंट केला, या गावात किती म्हशीनी किती गवत खाल्लं तर तो चारामध्ये सुद्धा त्याचं व्हॅल्युएशन काढलं की काय. 4000 कोटीचा विकास जर झाला असता किंवा त्यांनी जर तसा विकास करण्यासाठीचं ते पुढं दिसलं असतं तर तुलनात्मक सांगतो, मुंबईमध्ये आपण सगळे जाता, राजीव गांधी सागरी समुद्र सेतू आहे, वरळी ते बांद्रा लिंक जोडणारा, समुद्रातून केलेला रस्ता आहे. तो 1500 कोटी ते 2000 कोटीचा तो त्याचं बजेट आहे. 2000 कोटीमध्ये 8 किलोमीटर समुद्रामध्ये रस्ता केला जातो. या तालुक्यामध्ये 4000 कोटी आणले म्हणून आवई उठवली जाते. तर 4000 कोटी रुपये कसे आले, कुठून आले, आणि जर आले असते तर ते आम्हाला का दिसले नाही, तर ते त्याचं असं आहे, ते कुणाला दिसतात त्याचं एक वैशिष्ट्य आहे. 4000 कोटी जर ज्यांना विकास दिसत नसेल तर त्यांना विरोधाची कावीळ झाली असं समजू त्यांच्या भाषेत. तर विकास बघण्यासाठी एक वेगळा चष्मा मिळतो. दुष्काळ पडल्यानंतर म्हशीला कडबा चारला जातो, पण तो कडबा असतो वाळलेला, त्या म्हशीला ते कडबा खावलं जात नाही.
तर त्या म्हशीला जर कडबा खायचा असेल तर तिला हिरवा गॉगल लावायला लागतो. हिरवा गॉगल लावला त्या म्हशीला तो हिरवागार दिसतो कडबा आणि ते म्हैस खाते. त्याप्रमाणे ह्या आमदारांचा विकास जर बघायचा असेल तर यांनी एक वेगळे चष्मे दिले पाहिजे. त्या चष्म्यातून आम्हाला विकास दिसला पाहिजे. ते हे बघा अच्छे दिन आले, हे बघा आता हे सगळं बार्शी इतकं सुजलाम सुफलाम झाली. तर ह्या असा आभासी विकास आहे. या विकासाचा कुठलाही बेस नाही. जर तसं असतं, आता काय असतं, एखादा व्यापारी हा गुणवंत व्यापारी कसा ठरला जातो? त्याच्या गुणवंत व्यापाऱ्यामध्ये त्याचा व्यापाराची एक लाईन असते. किती कामगार किती दिवस आहेत, ते किती दिवसापासून काम करतात. तसंच माणूस बघताना 3 गोष्टी बघायच्या. एक तर त्या माणसाचा मोबाईल नंबर फार जुना आहे का, त्याचे मित्र फार जुने आहेत का. तसंच यांचं बघा विरोधकांचं, दर 6 महिन्याला नवा मित्र. हा 6 महिन्याचा मित्र पुढच्या 6 महिन्याला येत नाही. सांगण्यासारख्या असंख्य गोष्टी आहे. आपण सगळे सुज्ञ आहात. सोशल मीडियावरती रोज आपण बघतो आहोत राष्ट्रीय परिस्थिती, राज्याची परिस्थिती, जिल्ह्याची परिस्थिती, तालुक्याची परिस्थिती आणि आपल्या गल्लीतली गावची परिस्थिती कशी आहे. प्रचंड दहशतीखाली हा तालुका चाललाय. आज जर आपण हे थांबवलं नाही तर प्रत्येकाच्या घरात हे लोन जाणार आहे. प्रत्येकाचं आयुष्य असुरक्षित झालेलं आहे. याला कुठेतरी रोखण्यासाठी या तालुक्यामध्ये पुन्हा लोकशाही पुनर्प्रस्थापित करायची असेल तर सोपल साहेबांच्या या मशाल चिन्हावरती आपण त्यांना प्रचंड मताने निवडून दिलं तरच हे आपलं सगळं पुढचं येणारं जे काय अराजकता आणि संकट आहे ते थांबेल. पुन्हा एकदा मी सर्व सुज्ञ लोकांना सांगू इच्छितो, बोलण्यासारखे मुद्दे खूप आहेत. वेळोवेळी वेगवेगळ्या व्यासपीठावर मांडू, आपण बोलू. पण इथं बसलेले हे लोक काही माझ्यासारख्या एखाद्या नव्या व्यक्तीने सांगावं आणि त्यांना मग ते पटेल असं नव्हे. तरी पण आपण ही निवडणूक गांभीर्यानं घ्यावी, घेतली आहे तरीसुद्धा आणखी गांभीर्याने घ्यावी आणि निवडणुकी दिवशी कुणाचाही वाट न बघता पटकन जाऊन आपापलं मतदान पूर्ण भरलेल्या मशीनवरती 2 नंबरचं बटन मशाल चिन्हावरती दाबावं आणि प्रचंड मताने पुन्हा एकदा सोपल साहेबांना विधानसभेत जाण्याची संधी द्यावी असं मी सर्वांना, आपल्या सगळ्या गुणी जनतेला आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, सध्या बार्शीत एक स्कीम चालू आहे. संध्याकाळी 9च्या आत दरवाजाच्या बाहेर डरकाळ्या फोडायच्या आणि 9च्या नंतर दरवाजाला आतनं कडी लावून हातापाय पडायच्या. का तर नाराजी तेवढी झालेली आहे. त्याचंही एक कारण आहे. मला पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या समोर जीवे मारण्याची धमकी, नाना वाणींना धमकी, युवराजबापू काटेंना धमकी, महेशदादा यादवना धमकी, गणेशनाना नचकर यांना धमकी. बरं इथंही थांबत नाहीत. वैरागमध्ये मकरंद मालकांना धमकी, डिसले शेटना धमकी, कोरकेंना धमकी. बरं इथंही थांबले नाहीत. आगळगावमध्ये विश्वासभाऊंना धमकी, कृष्णराज नानांना धमकी. बरं इथंही थांबत नाही आहेत. नागेश अण्णांना धमकी, सुधीर भाऊंना धमकी, आर्यन भाईंना धमकी, सोपल साहेबांना धमकी. बरं इथंही थांबत नाही आहेत. ओमराजेंना धमकी. इथं तर थांबावं की डायरेक्ट रोहितदादा पवारांना धमकी. बरं आता इथं आपल्या सगळ्यांना वाटतं इथं थांबावं, डायरेक्ट मनोजदादा जरांगे पाटलांना धमकी. त्यामुळं ही स्कीम जोरदार चालू आहे. सकाळी 9च्या आत, संध्याकाळी 9च्या आत डरकाळ्या फोडायच्या आणि 9च्या नंतर कडे लावून हातापाय पाडायची वेळ यायला लागली. यानंतर चान्ने मेंबर यांना विनंती करतो अगदी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या या प्रचारसभेचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय या भागाचे जुने जाणकार नेते शशिकांत बापू पवार, ज्यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आलेलो आहोत, ते आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब 9व्यांदा आपल्यासमोर ती मतं मागण्यासाठी विधानसभेच्या संदर्भामध्ये येत आहेत. प्रचंड असा अनुभव असलेला माणूस आणि या पार्श्वभूमीवर निवडणूक होत आहे. महाराष्ट्राच्या अभूतपूर्व निवडणुकीच्या ह्या परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीवरती विधानसभेची निवडणूक होत आहे.
आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण टी व्हीच्या पेपरच्या माध्यमातून बघितलं असेल, घटनाबाह्य सरकार या ठिकाणी निर्माण झालं. सरकार गुवाहाटीमध्ये झालं, किती खोक्याचा सौदा झाला आणि किती मस्तवाल या सत्तेतले आमदार किती पैसे घेतले, किती खोके घेतले आणि त्या खोक्याची मस्ती जिरवण्यासाठी हे आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला सज्ज व्हायचे. कुठून आले पैसे? कशाचे जोर निवडणुका लढवत आहे? पैशाचे जोर. पैशाचे जोर ही निवडणूक लढवण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपली निवडणूक ही विचारावरती होती. काय केलं तुम्ही, आम्ही काय करणार, आणि त्याच्यावरती मग साधक बाधक चर्चा होऊन त्याच्यामध्ये मतदार राजा हा त्याच्यामध्ये निर्णय घेत असतो. आणि त्याच्यामुळं आपल्याला मतदाराला आवाहन करण्यासाठी, त्यांच्यासाठी नतमस्तक होण्यासाठी, माझं काय चुकलं, माझं बरोबर काय, मी काय केलं, काय करणार आहे, हे सांगू काम चर्चेसाठी सभा असतात. परंतु गुंडगिरीची भाषा आता सांगितली या ठिकाणी. गुंडगिरी तसं काही नसतं हो, गुंडगिरी वगैरे. माणसं एकदा उद्रेक झाला, माणसं एकदा बंडाने पिटली ना, तर कपडे काढून चालायचं आणि पळायचं सुद्धा कळायचं नाही. त्याच्यामुळे गुंडगिरी, आता त्यांनी नावं सांगितली, माझं नाव त्यात नाही आलं नावनाथ चांदणेचं. हे असं नसतं. गुंड कसलं गुंड? प्रत्येक माणूस हा अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा माणूस हा प्रत्येक माणूस गुंडच असतो. त्याच्यामुळं या अन्याय अत्याचाराला सामूहिकरित्या मतदानाच्या माध्यमातून आपल्याला त्याची गुंडगिरी आपल्या मतदानाच्या माध्यमातून, गुंडगिरीच्या माध्यमातून संपवायची आहे. या ठिकाणी नगरपालिकेचा उपभोग करण्यात आला. 4,000 कोटीचा बी त्या ठिकाणी उल्लेख केला. 4,000 रुपये कोटी कशाला म्हणतात तो? इथं स्टेजवर बसलेल्या माणसाला सुद्धा, सगळ्या माणसाला, विद्वान वकील साहेब, दिलीपराव सोपल वकील साहेब आहेत, त्यांनी सुद्धा एका मिनिटात शून्य सांगावे 4,000 कोटीवर किती होतात. त्याचा हिशोब सुद्धा करता येत नाही. आणि 4,000 कोटी मग आणले गेले कुठं? 4,000 कोटी 100 कोटी असू द्या, त्याच्यामध्ये प्रस्तावित योजना, नियोजित योजना, इस्टिमेटला असलेल्या योजना, सर्वेक्षणात असलेल्या योजना, या अशा हा 10 वर्षाचा कार्यक्रम असू शकतो. आणि 10 वर्षाचा कार्यक्रम 10 वर्षानंतर ते आपल्याला दृष्टिपथात येणार आहे. आणि मग मी विकास केला असं कसं म्हणता येईल आपल्याला? आता रेल्वेचं तुम्हाला उदाहरण सांगतो. रेल्वेचं सर्वेक्षण होतं. रेल्वेला 1,00,000 कोटी रुपये सरकार मंजूर करते, केंद्रीय मंत्रालय त्याला मंजुरी देते. त्याच्यानंतर ती सगळी प्रक्रिया सुरू होते आणि आपल्याला रेल्वेत बसायला 20 ते 25 वर्ष लागतात. म्हणजे तो विकास मी केला का त्या त्यावेळेच्या विद्यमान आमदार खासदारांनी? असं नाही होत ते. आणि तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस आता लोक तुम्हाला ज्यावेळेस मतं देता, त्याच्यावेळेस त्यांची काम करण्याची त्यांची जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळं मी केलं असं होत नसतं. त्याच्यामध्ये आपल्या 5 वर्षाच्या वाट्यामध्ये आपण काय केलं, काय नाही केलं, काय चुकलं, त्याच्यामध्ये तुम्ही काय त्यात पिकलं, त्याच्यामध्ये फक्त गुंडगिरी, पैसा. आणि ह्या तालुक्यातला जो सरकारी अधिकारी आहे, मी सरकारी अधिकाऱ्याला जोर देईन, ही सरकारी अधिकाऱ्यांची प्रचंड टोळी, चोऱ्या करण्याची टोळी या तालुक्यामध्ये निर्माण झाली. प्रचंड अशी लॉबी झाली. प्रत्येकाची टक्केवारी ठरलेली, प्रत्येकाची टक्केवारी ठरत तर त्याचे टप्पे घेत अंतिम टप्प्याकडे जाते. आणि मग मला सांगा कसा विकास? त्या विकासाचा पैसा 4,000 कोटीतले मी म्हणतो ह्यातच सगळे जाणार ना पैसे, जनतेच्या हातापर्यंत काय येणार आहे? आणि म्हणून या ठिकाणची साहेबांना मी विनंती करेन, साहेब तर आमदार होणारच आहेत, आमदार झाल्यानंतर विकासाच्या कामाला थोडीशी बगल देऊन ही जे सरकारी अधिकारी आहेत, ज्यांनी भ्रष्टाचार 5 वर्षी केला आहे, नगरपालिका असेल, BNC असेल, तहसीलदार असेल, प्रचंड भ्रष्टाचाराचं प्रमाण या सर्वसामान्य माणसाला माहीत आहे. आणि त्याच्यामुळं यांचा पहिला बंदोबस्त करा. आता विकास केला, 4,000 कोटी कुठं वळी ते गेलं? मला तर वाटतं की जे 7वा 8वा वेतन आयोग आहे, जे सरकार जाहीर करतं, त्याच्यामध्ये ह्यांच्या योजनेतले 4,000 कोटीचे पैसे सरकारकडे जमा होतात की काय? अशा प्रकारचा ते आकडा बघून आपल्याला वाटते काय सर्वांगीण विकास या तालुक्याचा, शहराचा झाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका असली पाहिजे. सर्वांगीण विकास काय झाला आहे? आज मागासवर्गीय समाजाची परिस्थिती काय? मागासवर्गीयसाठी तुम्ही काय उद्योगधंद्याची सोय केली? जे आहे ते धंदे बंद पाडण्याचं काम केलं. त्याच्या आयुष्यामध्ये ऊर्जावस्थेत आणण्यासाठी त्यासाठी काय एखादी स्कीम आणली? महामंडळाच्या माध्यमातून मागासवर्गीयावर काम करणारी जी महामंडळ आहेत त्याचा निधी वाढवण्यासाठी, त्याची नोकरभरती होण्यासाठी, त्याला कर्जाच्या माध्यमातून काय मदत करण्यासाठी काय केलं? एक उदाहरण सांगा. असंघटित जो कामगार आहे या तालुक्यातला, असंघटित कामगारासाठी काय तुम्ही प्लॅनिंग आहे? तुमचं काय योजना आणली? काहीच नाही. एकाच विषयावर चर्चा होती, उजनीच्या पाण्याच्या संदर्भातली.
आता सगळ्या जगजाहीर आहे उजनीचं पाणी कुणी आणलं कसं आणलं त्याच्यावर टीका केली जाते की पाईप एकदा टाकले खोदलं एकदा. अरे बाबांनो, त्यावेळीची यंत्रणा आपल्याकडे नव्हती, सरकारकडे यंत्रणा नव्हती, कॉन्ट्रॅक्टरकडे यंत्रणा नव्हती. त्या टायमाला JCB होते का? योजना झाली मंजूर कधी? नगरपालिकेच्या माध्यमातून ठराव करून. आणि त्यावेळेस JCB नव्हत्या, त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर तेवढे असे ताकदवान नव्हते आणि त्याच्यामुळे ती थोडंसं उजनीला वेळ लागला. आता हे म्हणतात की पाईप टाकायला इतके वर्ष गेले, खोदायला इतके वर्ष गेले, पाणी सुटायला इतके वर्ष गेले, पण सर्वसामान्य जनता ही सूद नाही. आणि त्याच्यामुळं पाणी तर प्यायला मिळालं ना. मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेलं बार्शीमध्ये त्या टायमाला माणसं म्हणजे लग्न होत नव्हती बार्शीत पाणी नाही म्हणून. आणि ज्यावेळेस उजनीचं पाणी बार्शीला सोपल साहेबांनी पाजलं त्या टायमाला लग्न व्हायला लागली. कारण का लोक विचार करायचे बार्शीत काय परिस्थिती आहे, पाणी नाही 72च्या दुष्काळानंतर. आणि नंतर ज्यावेळेस पाणी आलं त्या टायमाला बार्शीच्या ज्या तालुक्यामध्ये लग्न व्हायला लागली. अशा प्रकारची पाण्याची परिस्थिती होती. उपसा सिंचन योजनेच्या संदर्भामध्ये सोपल साहेबांनी युतीच्या काळामध्ये मनोहरपंत जोशी साहेबांकडून ती योजना मंजूर करून आणली. या तालुक्याला आजगारासारखा असा वेढा टाकणारी ही उपसा सिंचन योजना आज एकारणीच झाली. त्याला वेळ लागला पण ती झाली ना. ते सुरुवात कुठनं केली तरीसुद्धा सोपल साहेब त्याच्यावरती असं 1-2 मिनिटसुद्धा जास्त बोलू शकत नाहीत की बाबा मी आणलं. उद्या जर या तालुक्यामधनं हा सगळं मुक्त आपल्याला करायचं असेल, सर्वांगीण विकास करायचा असेल, जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये जे जुन्या पेन्शनधारक आहेत उपोषणं करतात या भागात बहुतेक तेच लोक सगळे आहेत. काय तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं? काय त्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन कधी त्या मुख्यमंत्र्याची भेटगाठ झाली? काय झाले? आणि मग विकास कशाला म्हणतात? विकास म्हणजे एखादी योजना राबवली आणि मी विकास केला. सर्वांगीण विकास ज्या अर्थाने होतो ना त्या टायमाला त्या गावाचा चेहरा मोहरा बदलत असतो. मग त्याच्यामध्ये अल्पसंख्याक असतील, मुस्लिम असतील, मागासवर्गीय असतील, शेतकरी बांधव असतील, त्याच्यामध्ये मग इथला व्यापार करणारी व्यापारी मंडळी असतील. कुठला याच्यासाठी विकास कुठला सर्वांगीण झालेला नाही असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून सर्वांगीण विकास होण्याच्या संदर्भामध्ये येत्या 20 तारखेला आपल्याला आदरणीय सोपल साहेब यांना निवडून द्यायचं आहे अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी फिरतोय. हे जरा बसू दे. यामध्ये आता तुम्हाला मी सांगतो म्हणजे उत्साहाचं तुम्हाला वातावरण सांगतो की ह्या 10-12 दिवसामध्ये आम्ही प्रचाराच्या निमित्तानं आम्ही फिरतोय, पूर्ण तालुक्यामध्ये फिरतोय. प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. लोकांच्या शर्यती लागल्या आहेत. सोपल साहेब 25,000 निवडून येणार का, 50,000 येणार का, 30,000 येणार, इतक्या विजयाच्या त्यांच्या त्या सगळ्या स्पर्धा लागल्या आहेत. इतकं मोठं चांगलं ग्रामीण भागामध्ये अतिशय वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे. एकतर यांची नकारात्मकता, ते काय ग्रामीण भागातले प्रश्न निर्माण झालेले, काय आंदोलनाचे प्रश्न निर्माण झालेले आणि याच्यामध्ये प्रचंड असा उत्साह ग्रामीण भागामध्ये आहे. वैराग भागामध्ये असेल, उत्तर भारतीमध्ये असेल. आता राहिला बार्शी भाग. आता या बार्शी भागामध्ये आपल्याला माहीत आहे, आपण ऐकून बी आहात की आता पैशाचं वाटप होणार आहे म्हणून. आणि पैशाचं वाटप तुमच्या बाबतीत का म्हणतात? म्हणजे हा पैसा आला कुठून? सोपल साहेबाच्या गटातून कुठे ऐकाय मिळते का की बाबा हे पैसे वाटणार आहेत, दिले पैसेवाले आहेत? मग तुमच्यावरच का आरोप होतात ते? आणि म्हणून या त्या पैशाला खाण्यापिण्याला आता मी 1-2 मिनटात माझं संपवतो. मी आता पदयात्राच करत होतो, मला उशीर बी झाला. पदयात्रा करत असताना माझ्या वस्तीमध्ये आज काहीतरी चिकनचा प्रकार झाला. चिकन वाटण्यात आलं. मग मी असं फिरत असताना कोपऱ्याला ते चिकनचे पॅकेट पडलेले मी बघितलं. मला वाटलं हे काय बदले. मी तपासून बघितलं कार्याकडे, तर कोणतं ते चिकन होतं. मी म्हणलं त्या बाईला, म्हणलं ते दोघं नवरा बायकोला, अरे हे म्हणलं टाकून का दिलं? ह्याला काय म्हणजे मांजरीने तोंड लावलं आहे का कुत्र्याने तोंड लावलं आहे? तर ते म्हणले की ते मांजरीने कुत्रीनं खाण्यापेक्षा आम्ही ते टाकून दिलं, कारण का त्याच्यामध्ये त्या चिकनमध्ये विष बाधा होण्याची शक्यता आहे राजकीयदृष्ट्या, आणि म्हणून आम्हाला ती चिकनसुद्धा आम्ही खाऊ शकत नाही. अशा प्रकारची निगेटिव्ह भावना या लोकांमध्ये मतदारामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये सोपल साहेबाची ही 9व्यांदा निवडणूक आहे. अतिशय परिपक्व महाराष्ट्रातला एक मोठा नेता आपल्याला आपल्या गावात असल्यामुळे थोडंसं आपल्याला त्यांचं महत्त्व थोडंसं कमी वाटत असेल. महाराष्ट्राचा नेता अशा प्रकारचा आपल्या समोर आज येतोय आणि आपल्याला परत एकदा आवाहन करतोय तर त्यांना ते आपण मतदान पवित्र असं देऊन त्यांना निवडून द्यावं अशा प्रकारची आपल्याला मी विनंती करतोय. येत्या 20 तारखेला आपलं चिन्ह आहे मशाल चिन्हावरती आपण बटन दाबून सोपल साहेब यांना प्रचंड मताधिक्याने
निवडून द्यावं. मी माझ्या भागातून सांगतो की 100% दोन्ही वार्डाचा मिळून 1000 मताचा लीड त्या भागातून आम्ही देतोय. प्रत्येक भागातून बी आपण असाच लीड द्यावा. ग्रामीण भागाची पण तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळं तुमच्या मनामध्ये आता कुठल्या प्रकारची संदिग्धता राहू देऊ नका. निवडणुकीची सुरच ही नाहीच आहे. निवडणूक ही एकतर्फी झाली, पूर्णपणे निवडणूक एकतर्फी झाली. तुम्ही जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही एस.टी. प्रवास बायकांना तर आता अर्धा तिकिटावर आहे. तुम्ही ग्रामीण भागातून येऊन जरा फिरावं. नोकरीच्या निमित्तानं सगळं माणसं आपल्या ग्रामीण भागात जातात. अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे. निवडून यायला आपल्याला कुठलीच अडचण राहणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा आवाहन करतो की 20 तारखेला आपण सोपल साहेबांना आपलं पवित्र मत देऊन त्यांना विजयी करावं अशा प्रकारचं आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दहशत काय असते ती तुम्हाला 2 ते 3 उदाहरणं सांगतो. यानंतर सन्माननीय कृष्णराज बरबोले यांना विनंती करतो की आपले विचार थोडक्यात व्यक्त करावेत. समोर उपस्थित सर्व सुज्ञ नागरिक, बार्शीकर, सहनशील बार्शीकर आणि योग्य वेळेचं निरीक्षण करून योग्य निर्णय करणाऱ्या सर्व बार्शीकरांना नमस्कार. आज आपण सोपल साहेबांच्या प्रचारानिमित्त सर्वजणच आपण जमलेलो आहोत. त्यांचे विचार ऐकायला आलो आहोत. व्यासपीठावरील सर्वच प्रमुख मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. तुम्हाला सांगितल्या गोष्टी की बाबा सोपल साहेबच का निवडून द्यायचे आहेत, राजेंद्र राऊत का नको आहेत. स्पष्टपणे सर्वांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि तुम्ही पण हुशार आहात. तुम्हाला पण सर्व परिस्थितीचं आता जाणीव आहे. बार्शीमध्ये काय सुरू आहे काय नाही निरीक्षण करता आणि योग्य निर्णय घेता एवढी मला बार्शीकरांकडून खात्री आहे. आज आपल्या सभेसाठी उपस्थित मान्य माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले आणि सर्वच ज्येष्ठ मंडळी, आमचे तरुण कार्यकर्ते आणि आपल्या साहेबांवर आणि शिवसेनेवर प्रेम करणारे, महाविकास आघाडीवर प्रेम करणारे सर्व उपस्थित सर्वांना नमस्कार. मागील काही दिवसापासून आम्ही सर्व घर टू घर फिरतोय. कसब्याच्या वरती आपलं उपळे रोड, अलीपूर रोड भागात आमची सर्व टीम खाली उभे आहेत. सगळे प्रमुख नेते आम्ही घर टू घर पिंजून काढले. घरी गेल्या गेल्या लोकांचा चेहराच आम्हाला खूप काही सांगून जातो, त्यांच्या प्रतिक्रिया वगैरे. कारण हा असा उठाव कधीच म्हणजे बार्शीत असा एवढा बघण्यात नाही आला. कारण एका लोकप्रतिनिधीबद्दल एवढी नाराजी आणि ती लोक उत्स्फूर्तपणे मांडतायत. तर ही नाराजी सोपल साहेबांना 100% आज कळतं आहे. लोकांना फरक कळतो आहे की जेव्हा आपण एकाला सत्ता येतो ते 5 वर्ष कसे जातात आणि त्या 5 वर्षानंतर काय 5 वर्षात काय त्रास झाला आहे तर त्यामुळे आपल्याला मागच्या उमेदवाराची किंमत कळते. तसंच परिस्थिती आत्ता बघतोय आम्ही. खूप मोठी नाराजी आहे लोकांच्या मनामध्ये आणि ती खतखत उघडपणे ते बोलून दाखवत आहेत. आणि एक तुम्हाला 2-3 फक्त कारणं सांगतो थोडक्यामध्ये की कसं काय आपण जिंकलो ही निवडणूक. जेव्हा तिकीट डिक्लेअर व्हायचे होते साहेबांचं तर पहिल्या गाडीतच आपलं तिकीट डिक्लेअर झालं, AB फॉर्म आला. पण भाजप हा असा पक्ष आहे कांबळाबाई, चिवट आहे पक्ष. तो सर्वे करतो भरपूर. सगळ्या म्हणजे पिळून पिळून कुठं ठेंबत काय निघतोय काय निघतोय सगळ्याकडे लक्ष असतं. तर त्यांनी 3-4 सर्वे बार्शीमध्ये केले आणि तिन्ही सर्वेमध्ये त्यांना स्पष्टपणे त्यांना कळालं की त्यांचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे पडतायत. जसं त्यांना कळालं की आमदार राजेंद्र राऊत पडतायत तर त्यांनी काय केलं की बाबा आमच्याकडे पडणारा उमेदवार नको. त्यामुळं भाजपच्या तिकीटावर त्यांचं काय ठरलं की अगोदर भाजपच्या तिकीटावर उभं करायचं त्यांना. ते पण त्यांनी पण कबुली दिली की आम्ही भाजपचाच उमेदवार आहे, त्यांचंच तिकीट घेणार आहे. पण नंतर पक्षाकडूनच जेव्हा पक्षाला कळलं की आपला उमेदवार पडणार आहे तर पक्षाने त्यांना वेगळे पर्याय सुचवले. जसे की बाबा कुठं तुम्ही शिवसेनेतच जावा, कुठं घड्याळच घ्या, बाणच घ्या. आपला स्ट्राईक रेट कमी नाही करायचा. भाजपला तेवढं नक्की डोक्यात होतं. त्यांनी जागा सोडून दिली. ते म्हणले की पडणारी जागा तिकडं ढकला बाणाकडं आणि आपली एक जागा वाचवा. ती एक गोष्ट झाली. परत लोकांची नाराजी, नगरपालिकेतले कामं जे मी 5 वर्ष उपनगराध्यक्ष होतो. विकास ही निरंतर चालणारी गोष्ट असते. तुम्ही विकास बोलताय ना. आता मागच्या वेळेस जेव्हा बहुनगराध्यक्ष होते तेव्हा आपल्या नायकवाडी प्लॉटला वगैरे तेव्हा काही रस्ते नव्हते अगोदर, तेव्हा रस्ते झाले, सगळं झालं. म्हणजे विकास ह्या गोष्टी सुरूच होत असतात. वर्ण निधी येत असतो आणि ते लोकमतीचं काम असतं की ते का आपला निधी आपल्या खालीपर्यंत पोचवणं. पण विकास करताना त्या विकासाची गुणवत्ता पण आपण तपासली पाहिजे आणि त्याचा मागचा हेतू. तुम्ही किती टक्केवारी घेताय? 10-10, 15-15 टक्केवारी घेताय. तुमची प्रॉपर्टी कशाने वाढली? जशी नगरपालिकेची सत्ता तुमच्याकडे आली, अगोदर काय सत्ता होती का? 16 साली सत्ता नगरपालिकेची जशी आली तशी तुमच्यात आर्थिक भरभराटी तुमची वाढली, प्रॉपर्टी वाढली, पैसा आला. आणि तो पैसा कुठून आला? नगरपालिका उकरून खाल्ली सगळी, उकरून.
ठेकेदारांकडून टक्केवाऱ्या 1.25% घेतल्या, स्वतःच्या घरी तर कामं घेतातच आणि गुणवत्ता काय शून्य. म्हणजे स्वतःचा विकास, जनतेचा विकास हा दुय्यम गोष्ट आणि स्वतःचा विकास हा हे प्राथमिक समजतात. त्यामुळे आज एवढी 700 कोटीच्या कुठं प्रॉपर्टीच्या तुमच्या पण तक्रारी पेंडिंग आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तर लोकांना कळतात ह्या गोष्टी. सत्ता आल्यावर त्यातनं कुणाचा विकास झाला आहे, लोकांचा झाला आहे का स्वतःचा झाला आहे. आणि आपल्या बार्शीकरांची एक सवय आहे चांगली की ते मतं कशाच्या आधारावर देतात. विकास तर काय पैसे, सरकारी पैसे येणारे होणारच आहेत, पण तुमचं वागणं, तुमचं आचरण, तुमचं बोलणं, ह्या खूप गोष्टी लोक बारकाईनं लक्ष असतं सगळ्यांचं की नेता आमदार कसा वागतोय, कसा बोलतोय, त्याची वृत्ती कशी आहे, लोकांना त्रास किती देतोय. तर असं जर झालं तर मी तर म्हणतोय आपल्या महाविकास आघाडीच्या लोकांना त्यांचा त्रास नाही आहे, त्यांचा त्रास त्यांच्या स्वतःच्याच लोकांना आहे. त्यांची भीती, सगळे कार्यकर्त्यांना भीती आहे की बाबा हा माझा माणूस कधी आम्हाला टपली मारेल, कधी तर काय करेल. तर ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आणि 20 तारखेला आणि सगळ्यात महत्त्वाचा एक शेवटचा मुद्दा आपल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा. कारण आपण एकदा बहुसंख्यक मराठा समाज आपल्या उपरा रोडला, अलीपूर रोडला सगळीकडे आपण आहोत. आता फक्त विसरायचं नाही आहे की जो माणूस प्रामाणिकपणे मराठा समाजाची भूमिका मांडत होता त्या माणसाला विरोध करणं हे किती चुकीचं आहे. आणि तुम्ही मतदान रूपी तो राग जो आहे, जरंगे पाटलांवर तुम्ही जे बोललात, ज्या भाषेमध्ये बोललात, तो राग तुम्ही विसरायचा नाही. आणि तो राग आपण 20 तारखेला मतदान पेटीतून आपण व्यक्त व्हायचा आहे. सर्व मी नागरिकांना अजून एकदा तळतळीची विनंती करतो की बार्शीला आपल्याला गुंडगिरीमुक्त, दहशतमुक्त आणि मोकळा श्वास हवा असेल तर सोपल साहेबांना भरपूर मतांनी आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि विधानसभेत पाठवायचं आहे. तर सर्वांना माझी नम्र विनंती, कमी दिवस राहिलेत, त्यामुळे सर्व आपल्या जेवढे जवळचे नातेवाईक असतील, शेजारी असतील, सर्वांना तुम्ही सांगा की सोपल साहेबांनाच निवडून द्यायचं आपल्याला ह्यावेळेस. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाना. आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा जपणारा महाराष्ट्र. आदरणीय मनोजदादा जरांगे यांच्या आदेशानुसार निश्चितपणानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपळा साफ केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामध्ये हा बार्शी शहर आणि तालुका कुठेही मागे राहणार नाही. यानंतर युवा नेते आदरणीय आर्यन भैया सोपल या ठिकाणी उपस्थित, त्यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. युवा नेते आदरणीय आर्यन भैया सोपल यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर मी बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय विश्वास वारबोले यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय शशिकांत बापू पवार, आपले महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीपरावजी सोपल साहेब या ठिकाणी उपस्थित, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमचे सहकारी किरण देशमुख सर, ॲडव्होकेट विकास जाधव, ॲडव्होकेट बोदले, दुसरे आमचे सहकारी अंबुनांदा शिंदे, नवनाथ चांदणे, नाना वाणी, ओम पाटील, आमचे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष इक्बालभाई पटेल, ज्यांनी आत्ताच या ठिकाणी आपले विचार मांडले, काँग्रेसचे ॲडव्होकेट आरगडे, शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश नाळे व व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते, प्रमुख नेते मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, तरुण मित्रांनो, आज आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. काही महिन्यापूर्वीच आपण लोकसभेच्या निवडणुकीला सर्वजण सामोरं गेलो. या लोकसभेच्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांच्यासारखा एक तरुण, सुशिक्षित, अर्ध्या रात्री लोकांच्या कामी येणारा एक चांगला उमेदवार म्हणून आपण
त्यांना या निवडणुकीमध्ये आपल्या तालुक्यातनं जवळजवळ 54,000चं मताधिक्य आपल्या या तालुक्यातल्या लोकांनी दिलं. मित्रांनो, ही निवडणूक लोकसभेची झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला आपण या ठिकाणी सामोरं जात असताना शहरामध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, बऱ्याच ठिकाणी लोकांशी संवाद साधला, अनेक गावामध्ये सभा झाल्या. परंतु अनेक वर्षापासून साहेबांच्या 85च्या निवडणुकीपासून मी एक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केलेली. ज्या ज्या गावामध्ये आपण जातोय त्या ठिकाणी गावात गेल्यानंतर गाडीतनं खाली उतरले की लोकांचे चेहरे पाहिले की लोकांचे चेहरेच बोलायला लागतात. या गावामध्ये काय होणार आहे? एकतर लोकसभेला तुम्ही निबार हवाडा दिला या तालुक्यातल्या लोकांनी, आणि लोकांची खात्री त्याच वेळेस पटली की प्रचंड असा दहशतीमध्ये असलेला तालुका आणि शहर लोकसभेच्या निकालानंतर लोकांना खात्री पटली की नाही, हे आता पडू शकतोय. पण आज नक्की परिस्थिती अशी आहे, ह्यांचा कार्यक्रम 100% झालेला आहे. कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका बाळगायचं कारण नाही. अनेक गोष्टी या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला एकत्र आलेल्या दिसत आहेत. आपण अनेक दिवसापासून बघतोय दिल्लीमध्ये काय झालं, महाराष्ट्रातली काय परिस्थिती झाली. उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, शरद पवारांचा पक्ष फोडला, अनेक विविध पक्षामधल्या नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या नोटिसा पाठवलं, त्यांना हुकं लावली, आपल्या पक्षात घेतलं. आपण याच्यापूर्वीचाही काळ बघतोय, हा पुरोगामी महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण या महाराष्ट्राकडे पाहतोय. पण या भाजप सारख्या भिकारचोट पक्षांनी ही जी काही महाराष्ट्रावर वेळ आणली आहे याच्या पूर्वी कधी पाहायला मिळाली नाही. राजकारण समोरासमोर असायचं, हे सगळा रडीचा डाव आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि तीच परिस्थिती आज आपण बार्शीत बघतोय. माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं किती लोकांना त्रास दिला, त्यांच्या जवळ असणाऱ्यांना किती त्रास दिला, त्यांची बोलायची भाषा कशी आहे. डिसले त्यांचंच काम करत होते, कोरके कुणाचं काम करत होते, त्यांचंच काम करत होते. मध्यंतरी आपले श्रीमंत थोरात मालवंडीचे साहेबांच्या बंगल्यात बसल्यात, CCTV दिसतात आणि त्यांच्यावर तिथं मालवंडीत गुन्हा दाखल होतोय. नागेश अण्णा साहेबांचं पुढं होऊन काम करतात, त्याच्यावर काल खोटा गुन्हा दाखल. ही परिस्थिती या तालुक्यातल्या लोकांना खऱ्या अर्थानं ओळखण्याची ही वेळ आलेली आहे. आजपर्यंत दहशत, गुंडगिरी या पूर्वीच्या काळात आपण कधीच पाहिलेली नव्हती. आज परिस्थिती व्यापारपेठेमध्ये गेलं, निवडणुकीचं वातावरण आहे, सर्वसामान्य माणूस जर कुणाशी बोलायला गेला, एखाद्या व्यापाऱ्याशी, मोकळ्या मनानं माणूस बोलायला तयार नाही, कानावर हात ठेवतो. ही परिस्थिती आज या निवडणुकीत आपण
निश्चितपणानं बदलण्याची गरज निर्माण झालेली आहे. मित्रांनो, यापूर्वीच्या काळामध्ये अनेक वर्षापासून आपण बघतोय, मी लहान असल्यापासून कैलासवासी भाऊसाहेब झाडबुकेंचं या ठिकाणी अनेक वर्ष सत्ता होती. प्रभाताई झाडबुकेंनी काम केलं आमदार म्हणून, शैलजाताई शितोळेंनी काम केलं, नरके अण्णांनी काम केलं, सोपल साहेबांनी अनेक वर्ष या तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व केलं. आणि विशेष म्हणजे या भागामध्ये ज्या कर्मवीर जगदाळे मामांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला हा सर्व परिसर आहे. सर्व लोक सुज्ञ आहेत, जाणकार आहेत, सुशिक्षित आहेत. या बार्शीमध्ये काय चाललंय हे आपण सर्वजण जाणता आहात. पण मी जी आत्ता अनेक या पूर्वीच्या लोकप्रतिनिधींची नावं घेतली, मी लहान असताना प्रभाताईंच्या बरोबर काम करायला मिळालं, शितोळे ताईंचा सहवास लागला, त्यांचे संस्कार आमच्यावर राजकारणातले झालेले आहेत. सोपल साहेबांच्या पहिल्या निवडणुकीपासून बरोबर होतो. ते संस्कार आज कुठल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये जी काही ही बेधुंदशाही, दडपशाही, गुंडगिरी ही नेस्तनाबूत करण्याची ही खऱ्या अर्थानं वेळ आलेली आहे. बऱ्याच दिवसापासून आपण बघतोय विकासाच्या ह्याच्यावर बी अनेक जणांनी या ठिकाणी वल्गना म्हणजे बोलले. लोक 4,000 कोटीचा विकास केला. विकासातनं माया किती मिळाली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. 10% म्हणलं तर 400 कोटी रुपये होत आहेत. त्या 400 कोटीवर तुम्हा आम्हाला सगळ्यांना विकत घ्यायची भाषा फक्त आत्ता दिसते. आज त्यांच्यापाशी काय राहिलंय? फक्त पैसा. तोही तुमच्या आमच्या टॅक्समधनं कमवलेला, आपण जो काही टॅक्स भरलेला आहे तो फिरून ह्यांच्याकडं आलेला आहे. टक्केवारीच्या माध्यमातनं, गुत्तेदारीच्या माध्यमातनं. ह्या सगळ्या गोष्टी आपण या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चितपणानं लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. मध्यंतरी तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, मराठा आंदोलन या ठिकाणी सुरू होतं. अनेक वर्षांनी मराठा समाजाला एक चांगला नेता आपल्याला या ठिकाणी मिळालेला होता. एक ऊसतोड कामगाराचा सर्वसामान्य कुटुंबातला मनोज जरांगे पाटील. याच्या पूर्वीही अनेक नेते मराठा समाजासाठी काम करणारे यापूर्वीच्या काळामध्ये झाले. पण महाराष्ट्रामध्ये जे काही त्यांचं वादळ निर्माण झालं, ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी निस्वार्थ भावनेनं गोरगरीब मराठ्यांचं कल्याण व्हावं याच्यासाठी विडा उचलला, त्यावेळेस ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील आदेश देतील त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं राजकारणाशिवाय राजकारण विरहित काम करणारी अनेक तरुण आपल्या शहरात ही काम करतायत, फक्त समाजासाठी करतायत. आणि प्रत्येकाला आपापल्या समाजाचं काम करायचा निश्चितपणानं अभिमान असला पाहिजे. त्यावेळेस यांची काय भूमिका होती तुम्ही सगळे जवळनं बघताय. तहसीलपदे एक मंडप त्या आनंद काशीतनं मराठा समाजात काम करतोय, त्याच्या पाठीशी आम्ही उभा राहायला लागलो. ह्यांना वाईट वाटायचं काय कारण आहे? दुसरा मंडप समोर. ज्या समाजानं तुम्हाला हाताच्या फोडासारखं जपलं, एक समाज म्हणून डोक्यावर घेतलं, त्याच समाजाच्या गोरगरीब लोकांसाठी एक मनोज जरांगे सारखा कार्यकर्ता या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतो. आंदोलन करत असताना महाराष्ट्रानंच नाही परंतु पूर्ण देशानं त्याची दखल घेतली. अशा माणसाला तुम्ही विरोध करताय?
ही गोष्ट मी तुम्हाला शांतपणानं सांगतो. आता ह्याचा इफेक्ट एवढा पसरलेला आहे. एकतर तुम्ही अरे रवीनं वागता, स्टेजवर सभेमध्ये बोलत असताना तुम्ही विकासाचं बोला, सभ्यतेनं एकमेकावर टीका करा. मी ह्याला बघतोच, मी ह्याचं बघूनच घेतो. कितीतरी आता सगळ्यांचीच नावं घेतली, कुणाकुणाचं बघणार आहेत देव जाणे. आणि आजपर्यंत सगळ्यांनाच अंगावर घ्यायची मला तर सवय झालेली आहे. जी स्वार्थासाठी कधीही कुणापुढं झुकलो नाही. काय नगरपालिकेतली परिस्थिती आता, यापूर्वीचा काळ पण तुम्ही बघितलाय. अनेक विकासाची कामं झाले म्हणतायत, पण काम करत असताना काही त्याला क्वालिटी नावाचा काही प्रकार असतो. इस्टिमेट प्रमाणे काम करायचं असतं. कुठं रस्त्यावर गटारी खाली कसला नियोजनाचा भाग नाही. काय पाण्याची परिस्थिती आता फिरताना माता भगिनींचे बोलणं आम्ही ऐकलं. पूर्ण शहरामध्ये फिरत असताना अतिशय प्रचंडपणानं महिलांच्या मनामध्ये या नगरपालिकेच्या कारभारावर खूप मोठा रोष पाहायला मिळतोय. दुसरी गोष्ट, हे जे काही दहशतीचं वातावरण त्यांनी त्यांच्या पक्षात, त्यांच्या सहकार्यात सुद्धा आहे. अनेक लोकांना तिथनं ती जागा सोडायची आणि बास म्हणायचंय. पण एवढं काही दडपण आहे, अशी काही अदृश्य शक्ती तयार झालेली या मतदारसंघात दिसते. मी सकाळीच साहेबांना म्हणलं, मला सकाळी 3 तास फोनवर बसावं लागते. त्याच्या एवढा माझा प्रचारच कुठला नाही. बाहेर संध्याकाळी सभेला मी येतोय, पण आपली मशाल पेटवलेली आपण त्याच्यात थोडा आपण कापूर बी टाकतो. ती अदृश्य शक्ती लगेच घोंगवायला येते. मोहोळ घोंगावल्यासारखं त्याच्या साईडनं सगळं लोक जमा होत आहेत. अनेक लोक या निवडणुकीमध्ये, तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, ही एक ऐतिहासिक निवडणूक होणार आहे. प्रचंड असा प्रमाणात या मतदारसंघामध्ये लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मित्रांनो, मला या ठिकाणी शेवटची एक गोष्ट सांगायची आहे. आजपर्यंत शहरातला मतदार सोपल साहेबांना मताधिक्य देत होता. 7,000, 5,000, 8,000, 9,000 असा काही फरक असायचा. विरोधकांना ग्रामीण भागातनं जास्त लीड मिळायचा आणि विरोधक त्या ठिकाणी विजयी व्हायचे. काय जे 2-5 हजाराच्या फरकाने. आज परिस्थिती अशी आहे, आता शहरातल्या लोकांनी ठरवायचं आहे आपण मागं राहायचं का ग्रामीण भागाच्या पुढे जायचंय. पण वस्तुस्थिती अशी आहे की ग्रामीण भागातल्या मतदारानं तर आपल्या पुढे जाऊन तयारी केलेली दिसते. 100% ग्रामीण भाग प्रचंड असं मताधिक्य दिल्याशिवाय राहणार नाही. मला या ठिकाणी या भागातले सर्व आपण सुज्ञ नागरिक आहात. अनेक विषय आहेत, साहेबांना पण बोलायचंय. ही निवडणूक विधानसभेपुरती मर्यादित नाही. याच्यानंतर हे वर्ष पूर्ण निवडणुकीचं आहे. नगरपालिका, मार्केट कमिटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळ्या निवडणुका या वर्षामध्ये होणार आहेत. एकदा तुम्ही इथं कार्यक्रम करून दाखवला, पुढे ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी
निश्चितपणानं होणार आहेत, त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका बाळगायचं कारण नाही. आपण या ठिकाणी सोपल साहेबांचं 2 नंबरला मशाल चिन्ह आहे. मोठ्या मशीनवरचं मशाल चिन्हा पुढचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्यानं आपण त्यांना निवडून द्यावं अशी या ठिकाणी एक विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भावी कॅबिनेट मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे भावी पालकमंत्री आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. उपस्थित सर्वांना विनंती आहे, आपल्या मोबाईलची बॅटरी लावून येणाऱ्या 20 तारखेला या तालुक्यामध्ये मशाल पेटवावी. समोर उपस्थित सर्वांना विनंती आहे, बॅटरी लावून, मोबाईलची बॅटरी लावून मशाल पेटवून आदरणीय साहेबांचं स्वागत करावं. कहो दिल से. आजच्या या प्रचार सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांच्या परिचयाचे ज्येष्ठ नेते शशिकांत बापू पवार, राष्ट्रवादीचे नेते विश्वासभाऊ बारबोले, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्राध्यापक किरणजी देशमुख, ॲडव्होकेट विकास जाधव, मयूर डोईफोडे, आबिदभाई, अंबुनाना शिंदे, ॲडव्होकेट हर्षवर्धन बोधले, माणिकराव पवार, माजी नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, वहीदभाई, माजी नगरसेवक श्री गव्हाणे साहेब, शिवसेनेचे शहर प्रमुख श्री दिनेश नाळे, या भागातील माझे जुने सहकारी बाळासाहेब गंजे, राकेश नवगिरे, मेहदी मिया माजी नगरसेवक मेहदी मिया लांडगे, ओम पाटील साहेब, निलेश मांजरे, आमचे ज्येष्ठ माझे सहकारी भारत बापू बारबोले, दत्तांना शिंदे, श्री पटेल साहेब, सलीम पठाण, ॲडव्होकेट प्रसन्नजीत नाईक नवरे, माजी नगराध्यक्ष गणेश नाना, अल्पसंख्याक सेल काँग्रेसचे प्रमुख वसीमबाई, जुने सहकारी बुरान साहेब, सर्व पदाधिकारी, नेते मंडळी, उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्र, सभेला उपस्थित असलेल्या मंदाताई काळे, कल्याणीताई बुडूक, वर्षाताई रसाळ, शिवसेनेच्या प्रमुख आणि सिनेट विद्यापीठाच्या सदस्य उषाताई पवार, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रमुख निवेदिताताई आरगडे, उज्ज्वलाताई सोपल, करुणाताई हिंगमिरे, वनिता वाघ, तुमच्या बेबीताई सय्यद, शहनाजताई, अजून पुष्कळ समोर बसलेल्या सगळ्या आमच्या माय भगिनींनो आणि तरुण सहकारी मित्रांनो, सगळ्यांनी आपापले विचार मांडले आणि हे बार्शीकरांनी ओळखलेलं आहे. हे दूध का दूध, पाणी का पाणी करायचा हा दिवस 20 तारखेचा आहे. बार्शीकर मंडळी सुज्ञ आहे. निरक्षीर विवेक म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी. आणि या
ही कला फक्त राजहंसाला होती. दुधातलं पाणी सोडून दूध प्यायचं हा विवेक राजहंसाला होती, राजहंसाला. आणि तोच विवेक माझ्या बार्शीकर नागरिकांमध्ये आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या, कुठली योजना नीटपणे केलेली आहे याचा नागरिकांनी विचार करावा. भुयारी गटार योजना कमलनाथ साहेब केंद्रीय मंत्री या खात्याचे असताना आम्ही ती पूर्ण मंजूर करून आणली. यांच्या नगरपालिकेच्या कार्यकाळात आपण त्याचं काम पाहिलेलं आहे. त्याच्या पाईपाचा साईज बदललेला आहे. अनेक भाग त्याच्यातले वगळले आहेत. म्हणजे यांच्या डोक्यात असं आहे की निम्मी भुयारी गटार आणि निम्मी उघडी गटार. कुठल्याच शहरात असं अर्धवट काम झालेलं नाही. पंढरपूरला जाऊन बघा, संपूर्ण शहर हे भुयारी गटारीचं काम त्यांनी पूर्ण केलं. इथं गुणवत्ता हा प्रकारच कामात नाही. सकाळी एक दिवस इथले जुनं पोलीस स्टेशन ते तहसील रात्रीत रस्ता पूर्ण झाला. सकाळी उठून फिरायला निघालेली माणसं सुद्धा चकित झाली की आपण आपल्याच गावात आहोत का झोपेत कुठं चालत आलेलो आहोत. काय तो कामाचा स्पीड. जसं काय अल्लाउद्दीनच्या दिव्यातला राक्षसच प्रकट झालाय आणि रात्रीच 7 ताळ्याची माडी बांधली, तसा हा रस्त्याचा प्रकार. कुठली गोष्ट नीट ठेवली नाही. प्रत्येक योजना जी काही पूर्वीच्या मंजूर आहेत त्याही बाबतीत सतत अर्धवटपणा आहे. गव्हाणे मेंबरनी सांगितलं, गटारीच्या कामाच्या बाबतीत सांगितलं, कृष्णराज नानाने सांगितलं की कशा पद्धतीनं त्यांचा कारभार आहे. ह्या आपल्या रोडवर सुरुवातीलाच आपण हा कॉन्क्रीट रोड केला. शिवाजी कॉलेजच्या समोरचा कॉन्क्रीट रोड केला, अलीपूर रस्ता केला. कॉन्क्रीट रस्ता करण्यापाठीमागचं कारण असं आहे की समजा जास्त पाऊस जरी झाला तरी डांबराचं आणि पावसाचं जरा नातं व्यस्त असल्यामुळं बरेच वेळा तो लवकर खराब होण्याची शक्यता असते. असा गृहीत धरून नगरोत्थान, राज्य नगरोत्थानमधनं निधी आला. त्याच्या जर वरचं सिमेंट पाणी जर काही प्रमाणात 7-8-10 वर्षानंतर जर निघत असेल तर तो परत कॉन्क्रीटचाच करायचा असतो. इथं आपल्या बार्शीत वेगळी पद्धत झाली. जिथं कॉन्क्रीट रस्ते त्याचं परत कॉन्क्रिटीकरण करायच्या ऐवजी त्याचं डांबरीकरण केलं गेलं. आणि जो जुनी चाटेगल्ली नवी चाटेगल्ली रस्ता डांबरीकरण केलेला त्याच्यात लवकर 6 महिन्यात खड्डे पडले म्हणून तो डांबरीचा परत कॉन्क्रिटीकरण केलेला. म्हणजे कुठली गोष्ट निश्चित योजना म्हणून अशी नाहीच आहे. आपण उत्कृष्ट नाट्यगृह केलेलं. आदरणीय महाराष्ट्राचे शिल्पकार कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेबाच्या नावानं एक चांगलं नाट्यगृह उभा केलं
ज्याचं अनेक येणाऱ्या नाट्यकलावंतांनी कौतुक केलं, त्या नाट्यगृहाची अवस्था जर कोणी पाहिलं आतून बाहेरून सगळी, तर हे नाट्यगृह आहे का एखादी ओसाड धर्मशाळा आहे अशी परिस्थिती त्याची केली. कामं करताना सुद्धा प्रत्येक ठिकाणी गुणवत्तेचा आणि यांच्या कारभाराचा कधीही संबंध आलेला नाही. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार, आणि जो भ्रष्टाचार यांनी केला किंवा त्याला विरोध केला त्याला दडपण्याचं काम वेगवेगळ्या मार्गाने यांनी केलेलं आहे. आपण सुजाण नागरिक आहोत सगळे, आणि आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ही निवडणूक ही फक्त विधानसभेची निवडणूक नाही, ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी होणारी निवडणूक आहे. याच्यात महाविकास आघाडीचं सरकार जर तुम्ही मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून दिलं तर या महाराष्ट्राला बिघडलेला, वाट चुकलेल्या महाराष्ट्राला किंवा वाट चुकवलेल्या महाराष्ट्राला रुळावर आणण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते आदरणीय पवारसाहेब, उद्धवसाहेब आणि नानासाहेब पटोले थोरात हे केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, त्यांनी पंचसूत्री काढलेली आहे, त्यात आपल्या महाविकास आघाडीचा जाहीरनामा आहे, आणि त्यातही उद्धव साहेबांनी सांगितलं, आणि तेच मी तुम्हाला पुनश्च एकदा पुनरुच्चार करतो की जे रिटायर्ड कर्मचारी आहेत, निवृत्त कर्मचारी आहेत, त्यांच्या पेन्शनच्या योजनेसाठी विधानसभेत आवाज उठवून सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणारा मी दिलीप सोपल आहे, एवढं लक्षात ठेवा. यांची लाडकी बहीण योजना ही निवडणूक आयोगाच्या आदेशानं बंद आहे सध्या. कशामुळे बंद आहे तर तिला पूर्णपणे बजेटमध्ये तरतूद करूनची मान्यता नाही, ही बजेट बाह्य, बरोबर आहे आरगडे साहेब, ती योजना आहे. आता मला सांगा, संजय निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा महिलांसाठी असलेल्या अनुदानाच्या योजना, ह्या गेल्या कित्येक वर्ष कितीतरी निवडणुका येऊन गेल्यात, पण त्याचं अनुदान कधी निवडणूक आयोगाने थांबवलं नाही, कधीच थांबवलं नव्हतं. हे अनुदान थांबवलंय, हे सरकारनं निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे थांबवलेलं आहे. नाव निवडणूक आयोगाचं, यांनाच थांबवायचं होतं, कारण त्याची लिमिटच त्यांची निवडणुकीच्या महिन्यापर्यंतची होती. पण महाविकास आघाडीने सांगितलं, यार 1500 काय देता, देऊन द्यायचं तर कदरूपणा कशाला करायचा. पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या आपल्या सगळ्या भगिनींना, बहिणींना 3000 रुपये महिना ही योजना पूर्णपणे बजेटमध्ये बसून पूर्ण आपल्याला त्याचे लाभ घेता येणार आहे. आज त्या 5 लाखापर्यंत आयुष्यमान काहीतरी आहे. पूर्वीची योजना राजीव गांधी विमा योजना, तिचं नाव परत महात्मा फुले विमा योजना झाला, ती 1.5 लाखाची पर्यंत मर्यादा, त्याच्यात आता आयुष्यमान असं करून ते 5 लाखाचं आहे. पण त्याच्यात अनेक आजारच सामील नाहीत. त्यामुळे माणसं डॉक्टरकडे गेल्यावर, हॉस्पिटलला गेल्यावर ते सांगितलं जातं की हा तुझा आजार या योजनेत बसत नाही. आणि म्हणून
25 लाखापर्यंतचा विमा प्रत्येक नागरिकाचा हा त्या ठिकाणी उघडण्याचा आणि त्या रकमे एवढा खर्च सरकारी खर्चातनं त्या कुटुंबाला आणि व्यक्तीला मिळण्यासाठीची मर्यादा 25 लाख केलेली आहे. अशा चांगल्या योजना 5 वर्ष हे जे आपले जीवनावश्यक वस्तू आहे त्याचे भाव शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान न होता 5 वर्ष ते जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर राहतील, हा सुद्धा आपल्या कार्यक्रमाचा एक भाग आहे. आणि हे पूर्वी मनोहर जोशी साहेबांनी करून दाखवलं होतं मुख्यमंत्री असताना, की ज्याचा पुनरुच्चार उद्धव साहेबांनी केलेला आहे. जे उगाच काहीतरी मोठाड घोषणा देण्यापेक्षा जे करू शकतो आणि जे करणार आहे एवढंच आपल्या ह्या वचननाम्यामध्ये ही पंचसूत्री आहे. वार्षिक नागरिकांना माझी विनंती आहे की खरोखरीच विचार करून मतदान करा. ज्यांनी एखाद्या कामाला गुणवत्तेला प्रश्न विचारला तर त्या विचारणाऱ्याला मारलं जात आहे. भाषणात सांगितलं जात आहे की माझं नाव अमकं अमकं आहे. प्रत्येकाच्या आईबापांनी त्याच्या लेकराचं नाव ठेवलेलंच असतंय. मी आज मला अमकं म्हणतात. कोण तुम्ही? कशा पाहिजे तुम्ही स्वतःच्या छाती पडून नावाचा उच्चार करता? आणि या पाठीमागची भावना ही दहशत पसरवण्याची आहे. मला राजा राऊत म्हणतात, म्हणत असतील कुणीतरी. गरिबाचा लेख म्हणून तुम्ही लोकांपुढे आलात असं चित्र निर्माण केलं आणि बरोबरची गरिबाची लेकरं गरीबच राहिली. तुम्हीच टाटा अंबानी बिर्लाच्या जवळ जाऊन बसलात. हा तुमचा प्रवास 2004 साली निवडून देताना बरोबर आहे का? कितीतरी जणांनी पोटाला चिमटा घेऊन यांच्यासाठी काम केलं. यांची भाषणं होती, शेतकऱ्याचा मुलगा, गरिबाचा मुलगा, चाळीतला मुलगा. चाळीतल्यांची परिस्थिती तशीच राहिली. यांनी पुढे जात असताना सहकार्याला सुद्धा हात धरून पुढे न्यावं लागतं. बरोबर आपल्या जे आहेत त्यांना सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यावेळेस त्याला बोलण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. पण तुम्ही ते केलं नाही. तुम्ही फक्त स्वतःचा विकास बघितला आणि तो एवढा मोठा तुमच्या मस्तकात भिनलेला आहे की तुम्ही मतदारांना तालुका विकत घ्यायची भाषा सध्या करायला लागलेले आहेत. मला गरज नाही कार्यकर्त्याची, अमक्याची गरज नाही, मी विकत घेत असतो. कुठं ती 2004ची भाषा, कुठं हे आज 2024ची भाषा. 20 वर्षात एवढा फरक पडावा. आणि बोलताना मात्र सांगताना विकास आहे, पण तो विकास कोणाचा झाला? इथल्या सर्वसामान्य नागरिकाच्या जीवनात काही तुमच्यामुळं फरक पडला? ज्या ओमराजेंचं बोट धरून तुम्ही 2.5 वर्ष ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना कामं करून घेत होता, त्या ओमराजेंनी पुढच्या 2.5 वर्षात महायुतीचं सरकार आल्यामुळं तुम्हाला गरज वाटली नाही आणि केलेले उपकार विसरून तुम्ही एका कर्तबगार खासदारावर खालच्या भाषेत जाऊन टीका करता.
भाऊने सांगितलं की चरंगे पाटलासारखं एक निस्पृह व्यक्तिमत्व, चांगल्या चांगल्याचं डोकं तिथं टिकलं नाही. निवृत्त न्यायाधीश गेले, वकील गेले, आमके गेले, मंत्री गेले, मुख्यमंत्री गेले, पण त्यांनी मांडलेलं गणित यांना कुणाला सोडवता आलं नाही, जे कुणी गेलेले होते. आणि हे खेटायला गेले. बरं, आपलं नमस्कार करून आपली ओळख करून द्यावी, यावं परत, काय नाही. जसं का आता महाराष्ट्राचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांच्याच शिरावर दिली आहे, अशा पद्धतीनं बोलायला लागले. जो माणूस निस्पृहपणे, ज्याचा कुठलाही स्वार्थ नाही, अशा माणसाला शहाणपण शिकवण्याच्या नादात हे केव्हा घसरले हे यांना सुद्धा कळलं नाही. आणि मग आंदोलनाला विरोध करणं कुणाला खुश करण्यासाठी करता? जरांगे पाटलांचे काय, त्यांचं आंदोलन स्वतःच्या लेकरांसाठी नाही आहे, गरजवंताच्या लेकरासाठी होतं. त्याला विरोध तुम्ही केला. त्याच्यातनं तुम्हाला परत लक्षात आल्यानंतर परत काय मुख्यमंत्र्यांना 14 दिवस त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन 10 ते 5 जेवून खाऊन, आणि ते 10 ते 5चं आंदोलन, आणि त्याच्यातनं मुख्यमंत्र्यांना पत्र की तातडीनं विधानसभेचं अधिवेशन घ्या, नामकं करा. 288 मध्ये एकमेव माणूस न अभ्यास करता मागणी करणं, ते बाकीच्यांना करता आलं नसतं. अरे बाबा, अधिवेशन, विशेष अधिवेशन घ्यायचं झालं, रेग्युलर 3 अधिवेशनं असतात, पावसाळी, हिवाळी, उन्हाळी, आणि त्या 3 अधिवेशनामध्ये नंतर जर एखाद्या विषयावर घ्यायचं झालं तर मंत्रिमंडळाने बैठक घेऊन मान्यता घ्यायची आणि ते पत्र राज्यपालांना द्यायचं आणि राज्यपालांनी अधिवेशन बोलवायचं. हा कायदा नियम आहे. पण तुमचा आणि विधानसभेचा कधी सही करण्याशिवाय कधी संबंध झाला नाही तर नियम केव्हा कळायचे? तुमचं तोंड तिथं किती वेळा बार्शीच्या प्रश्नावर उघडलं याचंही काही नाही. आणि त्यामुळं काहीही माहीत नसताना इथं कुठल्या तरी 4 सहकाऱ्यांना गप्पा मारल्यासारखं बोलणं, याला काही शहाणपणाचं लक्षण म्हणत नाही. जास्त आता बोलण्यासारखं नाही, 3 मिनिटंच राहिलेले आहेत. पण पुन्हा एकदा मी बार्शीकरांना अभिवाचन देतो की तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर या गावात जे व्यवसाय अनेक लोक करतात, मग तो वेगवेगळा कुठला का व्यवसाय असना, त्याच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न मी माझा व्यवसाय सुरू करून करणार नाही. मी किंवा माझे कुटुंबीय सुद्धा, मग ते पाणी विकायचं असो नाही तर खडी विकायचं असो, ते कधीही करणार नाही. कुठल्याही कामाचं टेंडर मी किंवा माझ्या कुटुंबातला कुणीही घेणार नाही, आत्तापर्यंत पण घेतलेलं नाही. आणि जे काही करायचं आहे ते या बार्शी शहर आणि तालुक्यातल्या तरुण पिढीच्या पुढच्या भवितव्यासाठी हा दिलीप सोपल त्याच्या शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत प्रयत्न करेन. एवढंच अभिवचन देताना पुनश्च एकदा जुन्या पेन्शन योजने सुरू करण्यासाठी मनापासून प्रयत्न करेन एवढं अभिवचन देतो. आणि आपण खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानून
माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं महाविकास आघाडीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि ही सभा इथंच संपली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.